कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सामन्यासाठी सर्वांचं कोल्हापूरमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या दिवसातील तिसरा सामना नाणेफेक जिंकतोय जिम्नॅशियम इचलकरंजी संघ। उदय धातुंडे यांच्या मालकीचा हा संघ राहुल पालंगे कोचची जबाबदारी पार पाडतायत। अविनाश दाबाडे यांच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरतोय आणि या संघाच्या समोर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी संदीप पाटील यांच्या मालकीचा संघ जो उतरतोय आशुतोष अंबपकरच्या नेतृत्वाखाली निवास वाघमारे यांच्या कोचिंग खाली। पंचांचा इशारा येतोय आणि पंचांना प्रतिसाद होय की इनिंगची सुरुवात शरीफ स्ट्रायकर एंडवर, पार्थ घाडगे नॉन स्ट्रायकर एंडवर, शरीफ मुलानी पार्थ घाडगे आणि बॉलिंग मार्कवर। मयूरचा हा पहिला चेंडू ड्राइव्ह केला जातोय। मिड ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा बीट होतोय, फंबल होतोय, अँकल थोडासा जमिनीवर खासला जातोय, पण याचा परिणाम म्हणून ज्या चेंडूवर फक्त एक धाव मिळाली असती अशा चेंडूवर केपीएल चौकार। थोडीशी फ्लाइट जास्त होती या बॉलला आणि ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॉल थोडासा पुढे होता जरूर झाला, परंतु तिकडे मिक्सफील्ड झाली आणि त्याचा फटका इकडे बसलेला आहे। एक चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। सुरुवात झाली आहे आणि ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून सुरुवातीलाच एखादा मोठा फटका येतो एक आत्मविश्वास तुमचा वाढला जातो, कारण नंबर्स जे आहेत ना ते 4 आलेत। धावसंख्येची सुरुवात, इनिंगची सुरुवात, अजून एक फ्लाइटेड डिलिव्हरी, उंची दिली जाते। एक युवा खेळाडू बॉलिंग मार्कवर, अनुभव आहे या खेळाडूकडे आणि फ्लाइट देण्यासाठी वाघाची काळीच लागते सर, खास करून पॉवर प्लेच्या षटक। आणि या पॉवर प्लेच्या षटकात गोलंदाजी करताना वेगावर बरेच गोलंदाज स्वार होण्याचा प्रयत्न करतात, पण यावेळी मयूर माडी पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर सुद्धा फ्लाइट देण्यामध्ये कोणतीही कुचराई करत नाहीये। 2 चेंडू होत आहेत समाप्त, धावसंख्या 4। अजून एक फ्लाइटेड चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा वळतोय। चंदू सर तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर गर्क करून गिरकी सुद्धा घेतोय। रिप्ले मध्ये पहा, चेंडूचा टप्पा लेग स्टंपच्या दिशेने होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू किती आतल्या दिशेने वळतोय। कोकणात आमच्या नाग वारंवार दिसतात आणि हा नाग अगदी क्षणात जसा फडा बाहेर काढतो तसाच हा चेंडू फडा काढतोय। चौथा चेंडू अपरकटचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ज्या शरीफ मुलानी यांनी चौकाराने इनिंगची केली होती सुरुवात, शरीफच्या इनिंगची होते सांगता। चौथ्या चेंडूवर पहिल्या विकेटचं पतन, पहिली सफलता मयूर माळीच्या खाती। पहिल्या 2 लगातारचे डॉट बॉल आले आणि तिकडे थोडासा दबाव क्रिएट झाला होता बॅटरवर आणि इकडे जर पाहिलं तर बॉल थोडासा पाठीमागे होता। बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला, कारण धावा बनवायच्यात हे आता मात्र त्यांना माहिती होतं आणि त्या प्रयत्नात मात्र फिरणारा बॉल तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी आपण प्रत्येक वेळेला नाही खेळू शकत, त्याच्यासाठी तुम्हाला टायमिंग खूप गरजेचं असतं आणि इकडे रणनीतीमध्ये सापडला बॅटर। विकेट आली आहे। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि ही सीमारेषा, ही रेषा, हे वर्तुळ हे खूप महत्त्वाचं। आधुनिक क्रिकेटमध्ये आता वर्तुळ दिसतायत सर, पण आमच्या पुराणात ही वर्तुळ कित्येक वर्षांपूर्वी, आम्ही कोकणातले माणूस, दशावतारात जगणारे माणूस, दशावतार नाटक आमच्या रक्तात भिनलेलं आणि हे वर्तुळ आम्ही महाभारतात पाहिलंय। ज्या ठिकाणी अभिमन्यू फसला तो चक्रव्यूह आणि तो चक्रव्यूह क्रिकेटच्या मैदानावर 30 यार्ड सर्कल, रामायणामध्ये सुद्धा हे सर्कल होतं आणि त्याचं नाव होतं लक्ष्मण रेषा। याच काही पौराणिक गोष्टी आधुनिक क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर, फलंदाजी करताना श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ धावा जमवतोय एका गड्याच्या मोबदल्यात फक्त 4। शरीफ मुलानी यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानावर, युवराज सिकलगार। कुरुंदवाडचा हा गुणवान खेळाडू स्ट्रायकर एंडवर, डावखुरी हाताचा बॅटर मयूरच्या वेगवान चेंडूचा सामना करण्यासाठी। अजून एक फ्लाइटेड डिलिव्हरी, यावेळी ड्राइव्ह केला जातोय, मिड ऑफच्या दिशेने चेंडू क्लिअर होतोय, सर्कल क्लिअर होतोय। अजून एक केपीएल चौकार, चौकार क्रमांक 2 या पहिल्या षटकात आणि धावा 8 एका गड्याच्या मोबदल्यात।
मयूर माळी मॅन फ्रॉम इचलकरंजी, महाराष्ट्राचं मँचेस्टर ज्याला म्हटलं जातं. अजूनही इचलकरंजीमध्ये प्रत्येक घराघरात आपल्याला हातमाग पाहायला मिळतो. त्या हातमागावर वस्त्र विणली जातात. मात्र हा मयूर गोलंदाजीत जाळं विणण्यासाठी माहीर. बॉलिंग मार्कवर मयूर माळी शेवटचा चेंडू घेऊन. अजून एक उसळी घेणारा चेंडू. टप्पा पडल्यानंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स पाहायला मिळतोय. चेंडू खेळावा की सोडावा या द्विधा मनस्थितीत शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत चेंडू पोहोचतोय. एकेरी धावेनिशी पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धाव संख्या एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. बाद झाले फलंदाज शरीफ मुलानी. नियंत्रण थोडंसं पाहायला मिळते कारण एक विकेटही आली आहे. केवळ 9 धावा खर्ची देखील केलेल्या आहेत. त्यामुळे एक चांगलं षटक पाहायला मिळाले या ठिकाणी मयूर माळी यांच्याकडून. परंतु येणाऱ्या कालावधीमध्ये कमबॅक करावं लागेल. या अगोदरची मॅच देखील काय जबरदस्त, एक मोठी मॅच असताना मनोज संकपाळ मात्र ज्या पद्धतीने उभ्या महाराष्ट्रात भारतात या नावाचा डंका पिटला का गेलाय आणि अगदी दुबईवारी देखील का गेली आहे या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. आणि मनोज असं किंवा कोणी असो प्रत्येकाला प्रत्येक मॅचमध्ये सिद्ध सर करावंच लागतं. आज मनोजने केलंय. मनोजने सिद्ध केलं, पण त्याचबरोबर ज्या संघाला त्यांनी परतीचा रस्ता दाखवला आणि त्यातील एक मोठं नाव ज्या नावाचा आम्ही कायमच फॅन राहिलो, संतोष कासवतकर. कसबा बावडा डोगरा चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा स्प्लेंडरचा मानकरी आहे. आणि आमच्या कोकणातील 2 मोठ्या मानाच्या स्पर्धा ज्या स्पर्धांना 25 वर्षांपेक्षा इतिहास आहे. या 2 स्पर्धेत 2019 मध्ये सातेरी कर्लीच्या मैदानावर आणि कुड्याच्या प्रिन्स समादेवी चषकामध्ये बेस्ट बॉलरचा किताब संतोष भाई कासवतकर यांच्या नावावर आहे. आणि संतोषने अनेक युवा खेळाडू सुद्धा घडवले. संतोष भाई, आपला संघ जरी पराभूत झाला तरी आपल्या कार्याला कॉमेंट्री बॉक्स कडून मानाचा मुजरा आणि सलाम सुद्धा. पहिल्या षटकाची सांगता. धाव संख्या 9 एका गड्याच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्कवर उत्कर्ष कोठावळे. मलकापूर अजून एक महत्वाचं शहर कोल्हापूरमधील खराब चेंडूला नसीहत देतोय. ज्या जागी चेंडू पोचला पाहिजे त्या जागी चेंडू पोचवतोय. फाईन लेगच्या दिशेने केपीएल चौकार पाहायला मिळतोय आणि धाव संख्या वधारते एका गड्याच्या मोबदल्यात 13 धावा. गरजेचं आहे. पॉवर प्ले सुरू आहे. अशा प्रकारचे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षक निहाळावे लागतात की कुठे बाहेर फिल्डर आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला तुम्हाला स्ट्रोक खेळायचेत आणि ते काही या ठिकाणी सुरू झाले. पहिल्या षटकात म्हणाव्यात अशा धावसंख्या आल्या नाही, परंतु या षटकाची सुरुवात मात्र युवराज शिकलगार यांनी खूप चांगली केली आहे आणि त्याला पुढे न्यावं लागेल. यावेळी रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील होत आहे. उत्साह जास्त होता, आत्मविश्वास थोडासा कमी होता आणि पंचांनी अगदी सहज पेटाळले. लेग बायचा इशारा केलाय. एकेरी धावेनिशी धावसंख्या आली ती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिली फलंदाजी श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याची ही मानाची, स्वाभिमानाची, अभिमानाची कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कामगिरी, अनएक्सपेक्टेड रन चेस आपण मनोज संकपाळ यांच्याकडून पाहिला. तिसऱ्या सामन्यात किती धावा उभारतील स्कोरबोर्डवर. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू फील्ड होतोय. एकेरी धावेनिशी धावफलक होतोय तो. महालक्ष्मी स्पोर्ट्सने जर हा सामना जिंकला तर नवनाथ मित्रमंडळ प्रणित झेंडा चौक यांच्याकडून 2000 रुपयाचा पुरस्कार. महालक्ष्मी स्पोर्ट्सने या मॅचला जिंकलं तर हा पुरस्कार असणार आहे. बक्षिसांची रक्कम सुद्धा मोठी होते आणि त्यानंतर एक मोठा फटका सुद्धा पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा उत्तुंग फटका, पण त्याखाली क्षेत्ररक्षक शेवटपर्यंत चेंडूवर नजर स्थिरावतोय आणि मयूर माळी अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करून दुसऱ्या विकेटचं पतन घडवतोय. दुसरा खेळाडू माघारी परततोय. सांघिक धावसंख्या 15 असताना. रिप्ले मध्ये पहा किती उंच 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 चेंडू. मयूर चेंडूच्या खाली 2 पाय जमिनीवर स्थिर, विश्रामची स्थिती आणि विश्रामच्या स्थितीत सावधानगिरीचा इशारा प्रतिस्पर्धी संघाला. कॅमेरा वर्क अतिशय सुंदर देखणं. दुसऱ्या अँगल मधून पाहायला मिळतोय हा फटका. पुन्हा एकदा चेंडू खाली मयूर. अतिशय दर्जेदार झेल. धावसंख्या 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूंची सांगता.
या षटकानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये एक अजून देखणा आवाज आपण ऐकणार आहोत. मुकेश भाट सर उपस्थित आहेत. या 2 षटकाच्या सांगतेनंतर या आवाजाकडे आपण वळणार आहोत. 2 षटकात अतिशय दर्जेदार फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा पाहिली. एक कडवी लढत, काट्याची लढत, दोन्ही बाजूने करो या मरोची स्थिती सगळ्यांना माहिती आहे. बक्षीस किती आहे, चषक किती मोठा आहे हे माहिती नाही, त्याच्यावर लक्ष नाही आहे. पण हा मानाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा असा हा किताब आपल्या संघाच्या नावावर करण्यासाठी हे सगळे खेळाडू, सगळे संघमालक, त्यांचे कोच आणि कॅप्टन कार्यरत. एकेरी धाव संख्येत थोडासा बदल, 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. स्लिपच्या दिशेने दिसणारं अजून एक आमचं लाडकं नाव डीपी धनंजय पवार. डीपीची कामगिरी बघण्यासाठी मी स्वतः खूप आतुर, इच्छुक. सोशल मीडियावर सध्या गाजत असणारं हे नाव. आणि धनंजय पवारकडे माईक कधी येईल याची सुद्धा प्रतीक्षा चंदू सर मला सुद्धा असेल. धाव संख्या 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. फुलटॉस, ड्राईव्हचा फटका, मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. अविनाश दाभाडे करतायत क्षेत्ररक्षण. चेंडू राहतोय निर्धाव. 2 षटकांची होते सांगता. 16 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीत बदल होतोय का, गिअर चेंज होतोय का पाहूया मैदानावर. पण मायक्रोफोनवर मात्र होतोय बदल. ऐकूया आवाज मुकेश भाट सर. नमस्कार दर्शक. चौधरी सर धन्यवाद आपका. और मेरे साथ यहाँ पर कमेंटेटर बैठे सर, सबसे पहले चंदू सर आपका भी स्वागत करता हूँ मैं. और यहाँ पर जो जितने भी क्राउड है, दर्शक बैठे, उन सभी का मैं स्वागत करता हूँ. फिलहाल चलते मैदान पर आंखों देखा सुनाने के लिए मैं मुकेश जी भाट. भाई इतना ज़रूर कहना चाहूँगा कि ये मैच जो इन 2 टीमों के बीच जो खिलाया जा रहा है वो काफ़ी बड़ा मैच होगा, रोमांचकारी होगा, मज़ेदार बनेगा ये मैच इन 2 टीमों के बीच. फिलहाल रन बन गए. शुरू के 2 ओवर खत्म हो गए, रन बने केवल 16 रन. वो कहते हैं ना भाई कि जब किसी भी टीम के लिए शुरू के 2 ओवर पावर प्ले बड़े मायने रखता है. ऊपरी क्रम के जब बल्लेबाज शुरुआत दिलाते हैं तो कहीं ना कहीं एक अच्छी शुरुआत होना काफ़ी ज़रूरी होता है. मगर यहाँ पर ये देखिए क्या किसी भी बल्लेबाज को जो बाजुए खोलना पड़ता है वो बाजुए खोलने का मौका नहीं दिया. शुरू के 2 ओवरों में कमाल की गेंदबाजी. शुरू के 2 ओवर जो जिस तरीके से घटे वो काबिल तारीफ. फिलहाल गेंदबाजी के लिए प्रशांत. ये अच्छी गेंद भाई, लाइन देखिए, गुड लेंथ पर की भी गेंद थी. अतिरिक्त थोड़ा सा उछाल मिलती हुई गेंद गई सीधी विकेट कीपर के हाथों में. युवा गेंदबाज प्रशांत. और यही देखना होगा अपने आप को बड़ा प्लेटफॉर्म पर खेलते हुए. एक और अच्छी गेंद. भाई एक गेंदबाज के तौर पर मैं यही कहना चाहूंगा कि एक गेंदबाज को ये सोच रखना काफी जरूरी होता है कि मुझे क्या करना है, किस तरीके से गेंदबाजी करनी है, कहां पर टप्पा करना है. और ये देखिए पिछली 2 जो गेंदी की वो काबिल तारीफ. लगातार 2 गेंदे डॉट करने में काबिल सफल होते हुए. फिलहाल तीसरा ओवर चलता हुआ प्रशांत द्वारा. ये कट किया पॉइंट के दिशा में, वहां पर खिलाड़ी मौजूद, मगर उसके बावजूद एक रन चुराने में कामयाब हुए बड़े आसानी से. महालक्ष्मी स्पोर्ट्स और जिम्नाशियम स्पोर्ट्स, इन 2 टीमों के बीच ये मुकाबला आज के सत्र का ये तीसरा मुकाबला खिलाया जाता हुआ. फिलहाल रन बन गए 17 रन. तीसरा ओवर चलता हुआ प्रशांत द्वारा. On the striker Parth and the non-striker Swapnil. ये पिक किया था डीप ऑफ साइड की दिशा में खूबसूरती से. वहां पर
क्या 2 की मांग होगी और निकल पड़े दूसरा रन लेने के लिए और बड़े आराम से 2 रन पूरे करने में सफल हुए। यहां से इन 2 बल्लेबाजों की क्या सोच होगी, इस पारी को कहां तक लेकर जाएंगे यही देखना होगा। फिलहाल प्रशांत की अगली गेंद, जाइए भाई वापिस कीजिए इस गेंद को। ऑफ स्टंप के काफी बाहर की भी गेंद, लहराती भी गेंद, दिशाहीन गेंद, वाइड करार दिया, अतिरिक्त रन दे बैठे वाइड के तौर पर। काफी लंबे कद के गेंदबाज। भाई शुरू की जिस तरीके से 2 गेंदें की थी वो काफी अच्छे से की थी। ये पिक किया वहां पर खूबसूरती से, वहां पर काफी बड़ा गैप ढूंढने में कामयाब हुए। भाई इस गेंद को जाइए उठाकर लेकर आइए, काफी रूम दे बैठे, समय दे बैठे वहां पर। और इतना समय दोगे तो भाई आपकी पिटाई तो होनी ही है। छोटी गेंद की, उस पर तब्दीली किया, पॉइंट के खिलाड़ी के सर के ऊपर से डीप ऑफ साइड की दिशा में बटोरे 4 रन। ये खूबसूरत सा मैदान कोल्हापुर प्रीमियर लीग भाई काफी बड़ा टूर्नामेंट होता है ये। भाई चंदू सर यहां पर मेरे साथ बैठे हैं, काफी मजा आया इनके साथ सीधा प्रश्न करने के लिए। यहां पर ये ब्लॉकर की भी गेंद थी, फिर से कट किया इसे। डीप ऑफ साइड के दिशा के खिलाड़ी जब तक फील्ड करते, मगर ये की रन। यहां से 3 ओवर खत्म हो गए। 3 ओवर के बाद जो रन्स बने हैं 25 रन एंड द 3 ओवर्स कंप्लीट 25 रन। मैं चंदू सर से यही सवाल करना चाहूंगा कि चंदू सर आपका क्या तजुर्बा कहा जाता है। देखिए रन बन गए, शुरू के 3 ओवरों में 25 रन बने हैं। यहां से इस पारी को चंदू सर कहां तक ये 2 बल्लेबाज कहां तक लेकर जाएंगे। सर मैं तो यह ज़रूर कहूँगा कि आने वाले 4 ओवर अभी भी शेष है। यहाँ से अगर 40 रन भी बनते तो अच्छा स्कोर हो सकता है। 40-45 रन यहाँ से आने वाले समय भी आने चाहिए और वो स्ट्रेंथ है क्योंकि ये ऑक्शन बेस्ड टूर्नामेंट है। पूरे कोल्हापुर डिस्ट्रिक्ट से खिलाड़ी इसमें शामिल है, तो सभी टीमें अच्छी है इसमें। और बैटिंग हर एक टीम में ज़्यादा बैटर्स है, तो ये आने वाले समय में फिलहाल अगर देखा जाए तो 3 ओवर में सिर्फ 25 बने, मगर आने वाले 4 ओवर में 45-50 भी आ जाएंगे। मज़ा आएगा मैच में। हाँ जी बिल्कुल सर। चंदू सर क्या बढ़िया आपके पास तजुर्बा है। आपके तजुर्बा के हिसाब से आपने जो अपनी राय जो रखी है, तेजस को लेकर आए, वहां पर खेल गए, बल्ले के ऊपरी से भी गेंद खेलते हुए ऑन साइड की दिशा में खेला हुआ ये शॉट, जब तक फील्ड होती गेंद बड़े आराम से केवल 1 ही रन तेजस को लेकर आए गेंदबाजी के लिए। फिलहाल ये 4वां ओवर चलता हुआ। चंदू सर ने यही कहा कि यहां से अगर 40-50 रन भी बन जाए तो सम्मानजनक लक्ष्य बन जाएगा। मगर जहां तक जिम्नाशियम इस टीम का सवाल है, ये फिर से पॉइंट की दिशा में कट किया इसे। जिस तरीके से ये शॉर्ट क्रिकेट है, 8 ओवरों का मैच, उस हिसाब से देखा जाए तो शुरू के ओवर्स में रनों को रोक लगाने में कामयाब हुई ये गेंदबाज। मगर आने वाले बल्लेबाज जैसे कि चंदू सर ने कहा, ये बल्ले के ऊपरी से भी गेंद लगी, 2 खिलाड़ी के गैप में गेंद गिरती हुई, और जब तक थ्रो करते बड़े आराम से 2 रन लेने में कामयाब हुए। इन्हीं 2 रनों के सहायता से स्कोर आगे चलता हुआ 29 रन, 29 रन। योगेश कलंदरे सर विकेट कीपिंग के लिए 2 स्लीव खड़ी की है। फिर से
कट शॉट खेलने के प्रयास में वहां पर फिर से चकमा दिया, मिस कर गए, मिस टाइम। गेंद और बल्ले से कोई संपर्क होता नहीं। दोनों बल्लेबाजों के बीच फिर से बल्ले का बाहरी किनारा लिया, वहां पर गेंद जाती भी, मगर ये की रन। फिलहाल दोनों बल्लेबाज स्ट्राइक रोटेट कर रहे हैं इक्का दुक्का से। जानते हो ऊपरी क्रम के दो बल्लेबाज गवाए जरूर, मगर उसके बाद मिडिल ऑर्डर पर आए और ये चलती भी पारी। ये बढ़िया शॉट है, पिकअप शॉट, ऑन साइड की दिशा में उठाकर खेल दिया। इसे गेंद जाएगी भाई, इस गेंद को जाइए उठाकर लेकर आइए। तब्दीली किया इसे 6 रनों में, एंड अ बिग सिक्स, बिग 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 सिक्स। भाई दायरे में दे बैठे थे, स्लॉट में दे बैठे थे, उसी का मौका उठाया, तब्दीली किया इसे 6 रनों में। इन्हीं 6 रनों के सहायता से स्कोर आगे चलता हुआ रन बन गए। 4 ओवरों की समाप्ति के बाद 36 रन। भाई गेंद दे दीजिए, एंड 36 रन फोर्स, 4 ओवर कंप्लीट। 4 ओवरों के बाद रन बने 36 रन। वह 4वें ओवर की आखिरी गेंद पर जिस तरीके से स्लॉट में दे बैठे गेंदबाज, उसी को तब्दीली किया 6 रनों में। और जहां तक दोनों टीमों का सवाल, ये काफी ब्लू जर्सी और रेड जर्सी के बीच ये जो मुकाबला चल रहा है, भाई दर्शकों को ये मैच काफी अच्छा मजेदार बनेगा देखने के लिए। और जब सिक्का उछाला गया तो वो गया रेड जर्सी के पक्ष में, और पहले बल्लेबाजी का निर्णय लिया। मेहमान टीम के कप्तान से कहा कि भाई पहले हम बल्लेबाजी करेंगे, रनों का पीछा आप कीजिए। जिम्नैशियम स्पोर्ट्स मतलब उदय धातुंडे, धनंजय पवार, प्रवीण, ऋषिमाली, राजू अंबी। नंदू सर हा बघा, पाठवायचा का बघा। और इस टूर्नामेंट के लिए लाइव टेलीकास्ट करने वाले टेनिस क्रिकेट लाइव, भाई दैट्स अ वेरी गुड जॉब। मैंने कल देखा लाइव टेलीकास्ट मोबाइल पर, तो क्या भाई क्या बढ़िया, क्या मेरा क्लैरिटी है। दैट्स अ वेरी गुड जॉब। फिलहाल गेंदबाजी में परिवर्तन, मयूर माली, ये निजी अपना दूसरा ओवर लेकर आते हैं। मयूर माली छोटे उम्र के खिलाड़ी। ये देखिए, जब आजकल युवा खिलाड़ियों के सर ये मौका है, ये जो प्लेटफॉर्म है, ये ग्राउंड है, ये टूर्नामेंट है, अपने आप को साबित करने के लिए युवाओं के लिए काफ़ी बड़ा मौका है अपने आप को साबित करने के लिए। ये स्लोर की भी गेंद थी, वहां पर गेंद और बल्ले से कोई संपर्क होता नहीं। एक और रन की भाई कॉल तो जरूर किया था कि भाई रन लीजिए। लेग बाइस के तौर पर रन आता हुआ, नकल गेंद जरूर की थी, स्लोर की भी गेंद थी। दोनों बल्लेबाजों के बीच लंबी पारी चलती हुई। फील्ड की जमावट करते हुए, ये जब लेफ्ट आर्म बल्लेबाज और राइट आर्म बल्लेबाज जब भी होते हैं ना, तो भाई काफी बड़ी मशक्कत करनी पड़ती है। ये खेल दिया जमीन के साथ, खेला भाई ये शॉट, मिड विकेट एरिया के खिलाड़ी जब तक फील्ड करते बड़े आराम से निकल पड़े दूसरा रन लेने के लिए, और 2 रन पूरे भी किए। पहली गेंद स्लोर की, फिर उसके बाद दूसरी भी गेंद
थोड़ी सी रफ्तार से की भी गेंद थी। रन बन गए 39 रन। स्लोअर करने के प्रयास में फुल टॉस में तब्दीली किया, पीछे खिलाड़ी वहां पर। दैट्स अ टेकन, दैट्स अ वेरी गुड कैच। तेजस पाटिल वहां पर खड़े थे, गेंद गई सीधी गोदी में। एक और बड़ा झटका लगता हुआ, एक पारी चलती भी। जिस विकेट की तलाश थी वो ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब है मयूर माली। मैंने अभी जिस जिस तरीके से कहा कि भाई युवा खिलाड़ियों के लिए ये बड़ा प्लेटफॉर्म है, ऐसे टूर्नामेंट इनके लिए अपने आप को साबित करने के लिए बड़े, और ये देखिए सफलता दिलाने में कामयाब है। ये तीसरा विकेट गवाया। इस वक्त यही सोच थी कि एक ब्रेक थ्रो दिलाया जाए, वो ब्रेक थ्रो दिलाने में कामयाब है मयूर माली। स्लोअर की भी गेंद थी, फुल टॉस में कनेक्ट किया था बल्ले पर, मगर जितनी पावर देनी चाहिए थी बल्ले पर उतनी पावर नहीं दे पाए। चंदू सर क्या कहेंगे इस विकेट के बारे में आप? नक्कीच फायदा उचलणं गरजेचं होतं, परंतु तसं नाही झालं. अशा प्रकारच्या संधीचं सोनं करावं लागतं, परंतु इकडे विकेटही त्यांना पाहायला मिळाली आहे आणि इकडे कमबॅक करावं लागेल. पहा, मॅच अजूनही मी म्हणेल इक्वलच चाललेली आहे, कारण आता 7 ओव्हरची मॅच असल्या कारणाने बॉल कमी राहिलेत आणि आता तुम्हाला आक्रमणाकडे जावं लागेल, कारण जवळपास आता 5वी ओव्हर संपायला आलेली आहे. जी बिलकुल सर. या परिस्थितीमध्ये तुम्हाला आक्रमणाकडे आता जावं देखील लागणार आहे. ये पुल शॉट करने खेलने के प्रयास में डीप मिड विकेट एरिया के खिलाड़ी जब तक फीड करते वहां पर, और जब तक थ्रो करते बड़े आराम से 2 रन लेने में कामयाब हुए। क्या बढ़िया सोच है चंदू सर। यहां से चांस लेना होगा अगर अच्छे खासे लक्ष्य तक अपनी टीम को लेकर जाना है तो, मगर काबिल तारीफ गेंदबाजी जिम्नाशियम गेंदबाजों की ओर से। ये पहले से तय किया था, लपेटे में लेकर खेल गए मिड विकेट एरिया में, जमीन के साथ खेला भाई ये शॉट, मगर ये की रन। ओवर की समाप्ति, सफल ओवर कहना होगा मयूर माली द्वारा। पांच ओवरों का खेल खत्म हो गया। 5 ओवर के बाद रन बन गए 42 रन। 5 ओवर्स कंप्लीट 42 रन। The 3 wicket loss at a 42 run. ये छठा ओवर देखना होगा कप्तान साहब किसे लाएंगे गेंदबाजी करने के लिए। रिटायर हायर कर दिया बल्लेबाज को, उनकी जगह पे इंद्रजीत बावड़ेकर ये बल्लेबाजी के लिए मैदान पर उतरते हुए। भाई वापिस डगआउट बुला लिया है बल्लेबाज को कि भाई आप आइए। आप इंद्रजीत बावड़ेकर आए मैदान पर। छठा ओवर किससे करवाएंगे कप्तान साहब? ब्लू जर्सी के देखना होगा। तेजस पाटिल ये अपना निजी दूसरा ओवर लेकर आते हुए दूर वाली छोर से। तेजस पाटिल ये पुल शॉट लगाने के प्रयास में हवा में गेंद अपने फॉलो थ्रू में कैच को लपकने में कामयाब है। ये लीजिए एक और विकेट, एक और विकेट का पतन होता हुआ यहां पर। पूरी तरह दबाव में डालने की कोशिश। एक और काफी बड़ा झटका लगता हुआ रेड जर्सी के लिए। एंड ए बिग विकेट, द डेंजर मैन खिलाड़ी डिसमिस। छठे ओवर की पहली गेंद पर शॉट ऑफ लाइन गेंद थी। पुल शॉट में तब्दीली करने की प्रयास में वहां पर बल्ले के ऊपरी हिस्से भी गेंद लगी और हवा में काफी देर थी गेंद, और गेंदबाज अपने फॉलो थ्रो में कैच को लपकने में कामयाब हुए। एक और सफलता अपने खाते में कर गए। भाई क्या कमाल की गेंदबाजी। इससे पहले का ओवर काबिल तारीफ मयूर माली द्वारा, फिर उसके बाद दूर वाली छोर से कंटिन्यू करवाते हुए
ये बढ़िया सोच होगी कप्तान द्वारा। जानते हैं ये दो गेंदबाज जो है वो विकेट टेकर के नाम से जाने जाते। ये अच्छा शॉट है, कवर पॉइंट के सर के ऊपर से खेल दिया इसे। गेंद जाएगी 1 बाउंस 2 बाउंस। दर्शकों के बीच 4 रनों के लिए, इन्हीं 4 रनों के साथ ऐसे स्कोर आगे चलता हुआ रन बन गए यहां से अब 46 रन एंड 46 रन। काफी समय दे बैठे ऑफ स्टंप के लाइन से की भी गेंद थी, अंदर आते भी गेंद को कट किया फिर से, मगर ये 1 रन लेने में कामयाब हुए। रन बन गए 47 रन एंड 47 रन। कोल्हापुर प्रीमियर लीग 2024 दूसरे सत्र का ये टूर्नामेंट जो यहां पर इस मैदान पर चलता हुआ, भाई इसके आगे का सीधा प्रश्न करेंगे चंदू सर। धन्यवाद सर। 47 धावा धावफलकावर आहे, अंतिम टप्पा बाकी आहे, 9 चेंडू केवळ बाकी आहेत। पाहूया काय होईल। पहिलाच बॉल, त्यावर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, 1 धाव तिकडे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अंतिम टप्पा आहे, धावा करायच्या आहेत। आणि इकडे जर पाहिलं तर धनंजय पवार यांना म्हणजे सोशल मीडियावर संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणारं नाव, काय फिल्डिंग आहे सर। सर आश्चर्य नवल की चमत्कार, धनाप्पाने चेंडू अडवला। एकदा टाळ्यांचा गजर करूया धनाप्पासाठी। व्हॉट कॅन आय डू, अंबाती रायडू। धनाप्पा ऑल दी बेस्ट। धनंजय पवार यांना सातत्याने सोशल मीडियावर आपण पाहत असतो, परंतु आज मैदानात क्रिकेटच्या मैदानात खेळताना पाहतो। यावेळेला दांडी 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 गोल, अतिशय लाजवाब गोलंदाजी। आणि चंदू सर एक किस्सा विनोद म्हणून मी सांगतो तुम्हाला। इचलकरंजीचे बरेच खेळाडू आहेत, गेल्या वर्षी मालवण बोर्डिंग मैदानावर 2.5 लाख रुपयांची कोकण नऊ प्रीमियर लीग स्पर्धा या इचलकरंजी संघाने भारतातल्या सगळ्या संघांवर मात करून जिंकली होती। आणि त्यावेळी पहिल्यांदा धनाप्पा बरोबर भेट झाली। सर जेव्हा स्पर्धा संपते ना तेव्हा एक हिशोब होतो आणि जिंकलेल्या रकमेतून खेळाडूंचा वाटा काढून दिला जातो। पण जर इचलकरंजीचा संघ जिंकला तर धनाप्पाला वाटा द्यायची गरजच नसते। धनाप्पा समोर फक्त 1 किलो मटणाचा टोप ठेवला की आमचा धनाप्पा राजी। क्या बात आहे धनाप्पा, असं दिलदार मन पाहिजे यार आपलं। धनाप्पाचं आमंत्रण आहे मटणासाठी, जेवणासाठी। बघूया कधी वेळ जुळून येतोय। सोशल मीडियावर त्याची जी क्रेज आहे ना सर। धनाप्पा सॉरी मी तुझी कधी कधी एकेरी नावाने उल्लेख करतो। चला हवा येऊ द्याचं शूटिंग बघायला मिळणं हे नशीब समजतो, तिथे धनाप्पा त्या स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स करून आलेत। ही आमच्यासाठी, कोल्हापूरकरांसाठी, इचलकरंजीकरांसाठी अभिमानाची गोष्ट। क्या बात आहे। आणि ते स्वतः मैदानात खेळताना पाहायला मिळत आहेत, खूप चांगली बाब या ठिकाणी पाहायला मिळते। 6वं षटक मात्र बघता बघता या ठिकाणी संपलं आणि 6 षटकांचा खेळ संपल्यानंतर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत। आता 1 षटक बाकी आहे, पाहूया या एका षटकामध्ये काय होईल। जर मी तर म्हणेल इकडे या एका षटकात कमीत कमी 15-1 रन तर येणं गरजेचं आहे फाईट करण्यासाठी। आणि त्या एका षटकात येतील का, कारण रणजित सलगर आहेत आणि अक्षय सावंत आहेत, या दोघांकडे क्षमता आहे आणि या शेवटच्या षटकात त्यांना ते करावंच लागणार आहे अंतिम षटक। अगदी बरोबर सर। पहिल्या सामन्यात 60 धावांचा पाठलाग झालाय, दुसऱ्या सामन्यात 82 धावांचा पाठलाग झालाय। महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ तुम्हाला फायटिंग टोटल उभी करावी लागेल, गिअर चेंज करावा लागेल, थोडे अनऑर्थोडॉक्स फटके खेळावे लागतील। कारण मालवणीमध्ये एक म्हण आहे, अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधा घेतलो। माटव बांधाचो असात तर मिरक संपाच्या आधी आणि मोठे फटके मारूचे असतील तर ओव्हरी संपाच्या आधी। ओव्हर संपायच्या आधी तर इकडे 1 ओव्हर बाकी आहे। शेवटची ओव्हर घेऊन जर पाहिलं तर उत्कर्ष यांना आमंत्रित करण्यात आले। स्ट्राईकवर जर पाहिलं तर रणजित सलगर आहेत, प्रयत्न करावे लागतील। पहिलाच बॉल भिरकावलाय सीमा रेषेच्या पार, 6 षटकार। टांगा पलटी, घोडे फरार, पावळेचा पाणी 5 टाक, डायरेक्ट चंद्रार, KPL षटकार।
काय स्ट्रोक खेळलाय, त्यांना माहिती आहे या षटकात आम्हाला बॅटिंग करायची आहे. धावसंख्या मात्र इकडे करावी लागणार आहे आणि रणजित सलगर पहिल्याच बॉलवर एक जोरदार फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. दोन्ही टीम बलाढ्य आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स कालचा दिवस गाजवलाय, आजचा दिवस गाजवणार का? कारण समोर जर पाहिलं तर इचलकरंजी सारखा एक बलाढ्य संघ देखील पाहायला मिळतोय. कमबॅक गोलंदाजही करावं लागेल. यावेळेला खराब बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय, फटका सीमारेषेच्या दिशेने. 95 बॉल घोषित करतायत आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा धावून सुद्धा पूर्ण केल्या गेल्या आणि त्याचबरोबर जर पाहिलं नोचीही एक मिळणार आहे, म्हणजे 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. केवळ अधिकृत 1 चेंडू टाकून झालाय आणि धावा आलेल्या आहेत 9, म्हणजे अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 59 झाली आहे. 59 धावा, एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ गिअर चेंज होतोय. शेवटच्या 6 चेंडूमध्ये मोठी फटकेबाजी करायची, वारंवार चेंडू सीमारेषेच्या बाहेर टोलवायचा, हा एकच इरादा, हे एकच लक्ष आणि एकच ध्येय घेऊन दोन्ही फलंदाज मैदानावर. यावेळेला फ्रीडचा चेंडू, त्याच्यावर आक्रमण आणि बॉल. ओहो, एफर्ट्स दाखवले. पाहूया त्या ठिकाणी काय असणार आहे. जो निर्णय येईल, जो काही निर्णय असेल आपल्यापर्यंत येईल, कारण पंचांनी 6 धावा त्या ठिकाणी कळवलेल्या आहेत. बॉल सीमारेषेच्या पार गेलेला आहे. गिअर चेंजेस केला रणजितने यांनी. रणजित या नावा देखील मध्ये देखील जीत आहे आणि रणजित तुटून पडलेले आहेत. बादल सर नेमका गिअर कुठचा घातलाय? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा की डायरेक्ट स्पेशल? प्रत्येक षटकारासाठी मालकांकडून पारितोषिक घेत आहे 1000 रुपये संदीपजी पाटील साहेबांकडून. वाह, प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा पुरस्कार. आजचा दिवस 365 दिवस येणार नाहीये, फायनल दिवस आहे आणि आज फायनल घेऊनच जायची आहे, हा इरादा मात्र प्रत्येक संघ मालकाने केलेला आहे. आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्याच डावात मॅच रंगतदार होताना आपल्याला पाहायला मिळते. तर जमत मॅचच्या दिशेने पुन्हा याही वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु खेळाडूची मी या ठिकाणी खेळाडू वृत्तीला दाद देईल. जसा बॅटला बॉल लागला स्वतःच म्हटले की माझा हो मी आउट आहे आणि बाहेर येत आहेत. त्यामुळे रणजित यांचं कौतुक, म्हणजे ते आउट होऊन सुद्धा त्यांनी मन जिंकली. याला म्हणतात खेळाडू वृत्ती आणि याचसाठी कोल्हापूर प्रीमियर लीग भरवली गेलेली आहे. आणि सर, कोल्हापूरचे खेळाडू याच गोष्टीसाठी ओळखले जातात. कोल्हापूरचे खेळाडू आमच्या कोकणात जेव्हा जेव्हा आले त्यावेळी सुद्धा या सगळ्या खेळाडूंकडून खिलाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक आम्ही बघितलंय. मैदानावर आक्रमक असणारे सुद्धा कोल्हापूरच्या खेळाडू बघितलेत, पण पंचांच्या निर्णयाचा आदर करणारे सुद्धा खेळाडू ते सुद्धा कोल्हापूरचे. आणि त्यामुळेच कोल्हापूरच्या खेळाडूंवर, कोल्हापूरच्या संघांवर आमचं कोकण सुद्धा अगदी तसंच भरभरून प्रेम करतं, जसे कोल्हापूरकरी आमच्या मालवणी भाषेवर प्रेम करतात. नक्कीच कोल्हापूर जगामध्ये कोल्हापूरला एक मानाचं स्थान आहे. मग चित्रपट सृष्टीत असू देत, क्रीडा क्षेत्रात असू देत, कृषी क्षेत्रात असू दे, क्षेत्र कोणतेही असू देत, धार्मिक क्षेत्रात असू देत, कोल्हापूरला एक वेगळा मान आहे, एक सन्मान आहे. आणि आज कोल्हापूरची मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. 65 धावा तर झालेल्या आहेत, ज्याचा आम्ही चर्चा केली होती की 15-1 धावा यायला पाहिजे आणि आता त्या पहिल्या 3 बॉलमध्येच 15 आल्यात, परंतु एक विकेट सुद्धा आलेली आहे. उत्कर्ष यावेळेला थोडंसं शफल होऊन फायनलच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. अपीलही केलं, परंतु धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात दिला आहे. 66 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळेल. एक 70 धावांची मॅच चांगली होऊ शकते, कारण 10ची सरासरी तरी किमान इकडे गाठणं गरजेचं आहे. जिम्नॅशियम इचलकरंजी, ज्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर देखील म्हटलं जातं इचलकरंजीला, आणि आज इचलकरंजीचा संघ देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी स्पोर्ट्सही कमी नाहीये. कमी गतीचा बॉल, टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं फिरला, गरकन वळला आणि यष्टीरक्षकांकडे गेला. फ्लाईट होती या बॉलला आणि थोडासा टर्न होताना पाहायला मिळाला आणि यष्टीरक्षकांकडे. इकडे बॅट्समनचा पवित्रा तर मोठा फटक्याचा होता, बॉलरने मात्र या ठिकाणी कमी गतीचा चेंडू टाकला आणि त्यामुळे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. 66 वर धावसंख्या आहे. यावेळेला टोलावलाय बॉल, आणखीन एक आक्रमण, यावेळेला देखील बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार, जबरदस्त हिट पाहायला मिळतोय आणि ज्याची चर्चा होती शेवटच्या ओव्हरमध्ये धावा गरजेच्या होत्या त्या मात्र आता आलेल्या आहेत. आणि जिकडनं फाईट होऊ शकत होती 70च्या पुढे गेलेली धावसंख्या 72 धावा, म्हणजे या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा आलेल्या आहेत. आणि यालाच म्हणतात क्रिकेट, कधी काय होईल याचा नेम नाही. प्रत्येक षटकामध्ये मात्र या ठिकाणी वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तेच इकडे झालं.
आपण पाहू शकता पार्थ गाडगे 12 धावांची खेळी केली, शरीफ मुल्लानी 4 धावा, युवराज शिकलकर 5 धावा, स्वप्नील रेडकर यांच्या जर पाहिलं तर स्वप्नील रेडेकर यांच्या जर पाहिलं तर 8 धावा, आशुतोष यांच्या 4, इंद्रजीत बावडेकर यांनी नाराज केलं 2 धावा, अक्षय सावंत 4 धावा, रणजित सलगर 11 धावा, अक्षय सावंत माफ करा 11 धावा त्यांनी केलेल्या आहेत, स्वप्नील रेडेकर यांच्या 11 होत्या आणि रणजित सलगर हे की फॅक्टर राहिले अंतिम टप्प्यामध्ये, त्यांच्या 15 धावा येताना पाहायला मिळाल्या. म्हणजे या सगळ्यांच्या कामगिरीमुळे जर पाहिलं तर या ठिकाणी एक समाधानकारक, सुरुवातीला तेवढी धावसंख्या नव्हती आणि त्यानंतर समाधानकारक धावसंख्या होताना पाहायला मिळाली आहे आणि संदीप पाटील सरांच्या चेहऱ्यावर आता थोडंसं स्मिताशी असणार आहे, कारण समाधानकारक स्थितीमध्ये टीम गेली आहे. आणि संदीप पाटील सरांकडून षटकारासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक होतं आणि ते सुद्धा शेवटच्या क्षणी राज पाटील एक मारा लेकिन सॉलिड मारा. पहा गोलंदाजांच्या बाबतीत आपण सांगूयात, संदीप पाटील सर आमच्या बरोबरीने उपस्थित आहेत आणि या मॅचला जर महालक्ष्मी स्पोर्ट्सने जिंकलं, संदीप पाटील सर यांच्याकडून 11,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे आणि आपण स्क्रीनवर पाहतोय त्यांनाच. हो, हेच आहे संदीप पाटील, सध्या हसतायत कारण टीम चांगल्या स्थितीमध्ये आहे, परंतु क्रिकेट आहे, पाहूया काय होईल. आणि गोलंदाजासाठी या बाबतीत आपण पाहूयात, मयूर माळी यांनी 2 षटकं टाकली, 14 धावा दिल्या, 2 विकेट घेतल्या, 6 चेंडू डॉटही टाकले. उत्कर्ष 2 षटकं टाकली, 27 धावा, थोडेसे महागडे राहिले, 2 विकेट त्यांनी घेतल्या. प्रशांत जाधव यांनी मात्र 1 षटक टाकलं, 9 धावा खर्च केल्या, विकेट नाही मिळाली. आणि तेजस पाटील यांनी जर पाहिलं तर 2 षटकं टाकली, 19 धावा, 2 विकेट येताना पाहायला मिळाल्या आणि आता 72 धावा झाल्या, 73 धावांची आवश्यकता. एक रोमहर्षक दर्जेदार सामना पाहायला मिळतोय सर. 73 धावांचा पाठलाग, 42 चेंडू. म्हणजे पहा या ठिकाणी महालक्ष्मी स्पोर्ट्ससाठी आणखी पारितोषिक आलंय. हा सामना त्यांनी जर जिंकला, झेंडा चौक स्पोर्ट्स यांच्याकडून 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. म्हणजे मॅच जिंका आणि 13,000चे मानकरी ठरा. आणि अजून एक पारितोषिक येत आहे जिम्नॅशियम इचलकरंजी संघमालक उदय धातुंडे साहेबांकडून. सीमारेषेच्या बाहेर जो कोणी प्रेक्षक, खेळाडू सोडून जो कोणी प्रेक्षक षटकाराचं रूपांतर झेलामध्ये करेल त्याला प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे आता ही स्पर्धा खेळाडूंसाठी फक्त नाही आहे, आता ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी सुद्धा राहिली. जिम्नॅशियम इचलकरंजीचे मालक उदय धातुंडे साहेबांकडून फक्त या सामन्यापुरतं बक्षीस आहे, जो प्रेक्षक झेलात षटकाराचं रूपांतर झेलात करेल प्रत्येकाला 1000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. माझ्या मते आता मिड विकेटच्या दिशेने जास्त गर्दी होईल, कारण बऱ्यापैकी षटकार हे मिड विकेटला असतात. प्रेक्षक काही जर पाहिलं तर सावलीला होते, ते आता थोडेसे पुढे देखील येतील, कारण मॅच पाहिला या, कॅच पकडा आणि मॅचचा आनंदही घेता घेता जर आपल्याला 1000 मिळाले तर कुणाला ते नको आहेत, त्यामुळे ते सुद्धा या ठिकाणी घेतले जातील. जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आज या क्रीडा स्पर्धेचा. तर या ठिकाणी आपण पाहू शकता जिम्नॅशियम इचलकरंजी देखील कमी नाहीये आणि महालक्ष्मी स्पोर्ट्स देखील काही कमी नाहीये. उदय धातुंडे साहेब देखील या ठिकाणी विजयासाठी प्रयत्न करतील आणि संदीप पाटील हे देखील विजयासाठी प्रयत्न करतील. अविनाश दबडे यांनाही जिंकायचं आहे आणि आशुतोष अंबपकर यांनाही जिंकायचं आहे. राहुल पालंगे यांनाही आपल्या टीमला चांगलं मार्गदर्शन करायचंय आणि निवास वाघमारे यांनाही चांगलं मार्गदर्शन करायचंय. म्हणजे या ठिकाणी आपण पाहू शकता बादल सर माझ्याबरोबर जुडले जात आहेत. बादल सर, या मॅच मध्ये देखील 72 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या डावामध्ये. 73 म्हणजे प्रति षटका गणिक जर पाहिलं तर बादल सर धावांची सरासरी इकडे 10 पेक्षा थोडीशी जास्त आहे, परंतु पॉवर प्लेच्या 2 ओव्हर मी तर म्हणेल खूप महत्त्वाच्या असतील. बादल सर, जर पॉवर प्लेच्या 2 ओव्हरमध्ये या ठिकाणी काही एखाद दुसरी विकेट आली तर प्रेशर क्रिएट होऊ शकतो. पाहूया काय होईल दुसऱ्या डावामध्ये. बादल चौधरी सर ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी सगळेच आतुर असतात. अगदी विविध वाहिन्यांवर ज्या समालोचकाची मुलाखत घेतली जाते आणि विशेष म्हणजे आपल्या टेनिस क्रिकेटला रिप्रेझेंट करणारे आणि त्यातील सर्वात जास्त मुलाखती टीव्हीवर ज्यांच्या येतात ते एकमात्र नाव माझे जवळचे मित्र बादल चौधरी. धन्यवाद चंदू शेटे सर. टीव्हीवर मुलाखत येणं ही नशिबाची गोष्ट होती, पण आमच्यासाठी तुम्ही आयडॉल आहात हे काळातीत आणि वादातीत सत्य आहे. चंदू सर, अनेक युवा समालोचक अजूनही स्वप्न बघतात की मला चंदू सरांसारखी कॉमेंट्री करायचं आहे. चंदू, ज्याप्रमाणे आकाशातला चंद्र एकच आहे, समालोचनातला चंद्रकांत सुद्धा एकच आहे, दुसरा चंद्रकांत शेटे होणे नाही, पण
चंद्रकांत शेटे यांचा आदर्श घेऊन त्यांच्याप्रमाणे वक्तृत्व, त्यांच्याप्रमाणे वागणूक, त्यांच्याप्रमाणे कर्तृत्व याचा आदर्श घेऊन जर आपण वर्तणूक केली तर नक्कीच प्रति चंद्रकांत शेटे मात्र आपण तयार होऊ शकता. या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतोय. घेऊन जातोय कोल्हापूरची मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची कोल्हापूर प्रीमियर लीग 2024, कारण कोल्हापुरी लय भारी. आजच्या 2 सामन्यात धावांचा पाठलाग अगदी सहज झाला. दुसऱ्या सामन्यात तो सहज झाला का? 12 चेंडूत 29 धावांची गरज होती. अशक्यप्राय असं आव्हान वाटत होतं, पण ते आव्हान 6 चेंडू राखून पूर्ण केलं. मनोज सकपाळ नावाचं वादळ मैदानावर घोंगावलं. पहिली 4 षटकं शांत असणारा खेळाडू, पण ती शांतता होती वादळापूर्वीची. शेवटच्या 6व्या षटकात हे वादळ आलं. ज्याप्रमाणे निसर्ग, तोक्ते, फयान या वादळांनी आमच्या मालवणची, सिंधुदुर्गाची किनारपट्टी धुवून नेली, त्याप्रमाणे या मैदानावर मनोज सकपाळ नावाचा वादळात असत फायटर संघाचं आव्हान जमीनदोस्त झालं. तिसऱ्या सामन्यात 73 धावांचा पाठलाग अविनाश दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली जिम्नॅशियम इचलकरंजी संघ करतोय की आशुतोष अंबपकरच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ या 72 धावांचा बचाव करतोय. येणारा काळ सांगेल, येणारी वेळ सांगेल. सलामीची जोडी मैदानावर प्रवेश करते. उत्कर्ष कोटावळे आणि रवी धनु. मलकापूरचे उत्कर्ष या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पहा, आपल्या बरोबर आपल्या शहराचं, गावाचंही नाव करायचं आहे. अख्ख्या जिल्ह्यामध्ये आपल्याही गावाच्या आणि शहराच्या नावाचा डंका करायचा आहे, त्यासाठीची स्पर्धा. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या रवी. होय की सर, गोलंदाज देखील वडंगेचा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहा, मॅच चांगली होईल अशी अपेक्षा आहे, परंतु पॉवर प्लेमध्ये किती रन येतात आणि पॉवर प्लेमध्ये किती विकेट येतात यावर देखील मॅचचं गणित अवलंबून असताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे पहा, क्रिकेटचा खेळ आपल्याला वेळ लावतो, क्रिकेटचा खेळ आपल्याला मैदानात घेऊन येतो आणि कधी एकदा मैदानात जातोय, कधी एकदा बॅटिंग पाहतोय, कधी एकदा बॉलिंग पाहतोय, कधी एकदा फिल्डिंग पाहतोय, कधी एकदा टाळ्यांचा आणि शिट्यांचा आवाज आपल्या कानात येतोय. हे आपल्याला सातत्याने खुणावत असतं आणि हे सगळं पाहायला मिळणार आहे आज कोल्हापूरमध्ये. आज बावडा ताबडतोब सामन्याची सुरुवात, दुसऱ्या इनिंगची सुरुवात. बॉलिंग मार्कवर अजिंक्य आयरे. पहिला चेंडू डाव्या हाताचा फलंदाज, इनसाइड आउटचा फटका, कव्हर सीमारेषेच्या दिशेने, नो मॅन्स लँड. KPL चौकार. क्लास. पहिल्याच बॉलवर एक क्लासिकल फटका पाहायला मिळाला आणि अशा प्रकारचा पहिल्या बॉलवर जर फटका आला ना, आम्हाला सौरभ गांगुली दादाची आठवण होते. कारण कितीही फिल्डर जर त्यांना ऑफसाईडला लावले, त्याच्यामधून गॅप काढत असताना पॉवर प्ले कसा फोडायचा त्यांनी जगाला दाखवलंय. जगाला बऱ्याच गोष्टी दादाने दाखवल्यात. स्टीव्ह वॉला नाणेफेकीसाठी आणून उभा करणारा सुद्धा दादा होता. आणि मी कोलकात्याचा प्रिन्स आहे, मैदानावर पाणी घेऊन जाणं माझं काम नाही हे सांगल्यामुळे 7 वर्ष टीममधून बाहेर असणारा सुद्धा दादा होता. एका IPL मध्ये अनसोल्ड राहिलेला सुद्धा दादाच होता आणि तीच IPL दुबईमध्ये नेऊन यशस्वी करून दाखवणारा सुद्धा दादाच होता. धावसंख्या त्या दादाची आठवण करून देणारी एक दादागिरीचा फटका, चौकार, इनसाइड आउट. चौकारानिशी इनिंगची सुरुवात. 73चा पाठलाग. सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा हलक्या हाताने खेळून काढतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय आणि चंदू सर, हे सेन्सिबल क्रिकेट म्हणजे चौकार षटकानंतर सिंगल घेणं हे खूप गरजेचं. कारण मालवणीमध्ये एक म्हण असा, वसा वसा खाणं आणि मसनात जाणं. तर या ठिकाणी आता तुमच्या म्हणी म्हटल्यानंतर मी थोडंसं थांबलोय, कारण त्यांच्या माध्यमातून क्रिकेटमधलं मनोरंजन कुणी करावं तर त्यांचं नाव बादल चौधरी आहे. परंतु गोलंदाजाची मला ॲक्शन प्रभावित करते. 2-3 पावलाचा रनअप आहे, परंतु बॉल अतिशय वेगात टाकतात. एक आगळी वेगळी शैली गोलंदाजीची. अजिंक्य आयरे नावातच ज्याच्या अजिंक्य, क्षेत्ररक्षणात सलगर. पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण. एकेरी धावेवर समाधान. 3 चेंडूंची सांगता, धावसंख्या 6 धावा, 73 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर अजिंक्य. उत्कर्ष आपल्या संघासाठी उत्कर्ष घडवून आणेल का?
अजून एक यॉर्कर लाईनचा चेंडू, मुकरी लगोरी मालवणी भाषेतील हे शब्द आठवणारा यॉर्करचा एक लाजवाब चेंडू. एकेरी धावेनिशी पुढील सामन्याचे सुद्धा वेध लागतायत. कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स संघ, MJ फर्निचर स्पोर्ट, बोथ कॅप्टन संदीप मकवाना, विकी पुजारी, बी रेडी फॉर टॉस. दोन्ही कर्णधार आपल्यासाठी हा अंतिम पुकार. लगेच आपण कॉम्बॉक्स मध्ये हजर राहावं. नाणेफेक होत आहे संदीप मकवाना आणि विकी पुजारी या दोन महान खेळाडूंच्या दरम्यान. कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स वर्सेस MJ फर्निचर स्पोर्ट्स. 7 धावा पहिल्या षटकातील. 5वा आखू टप्प्याचा चेंडू, अपर कटचा फटका, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा सलगर चेंडूच्या मागे. या 2 धावेनिशी धावसंख्या वधारते 9 धावा. 9. पहिल्या षटकाची सांगता करणारा चेंडू, ज्याप्रमाणे आमच्या मालवणमधील, कोकणामधील, सिंधुदुर्गामधील दशावतार नाटक आणि भजनाची सांगता होते भैरवी रागाबरोबरच, या षटकाची सांगता करणारा आणि भैरवी घालणारा चेंडू घेऊन अजिंक्य आयरे 9 या धावसंख्येवर. रवी धनु आणि उत्कर्ष ही सलामीची जोडी. सन्मान देणारा फटका, चांगल्या चेंडूला सन्मान देणे, खराब चेंडूवर मोठा प्रहार करणे. क्रिकेटच्या मैदानावर याला स्ट्रॅटेजी म्हटली जाते आणि ही स्ट्रॅटेजी सुद्धा एका मालवणी म्हणीवर डिपेंड. मऊ थय खोव आणि कठीण थय देव. 36 चेंडू, 36 ची पलटी, 63 धावांची गरज. रिक्वायरमेंट 63, रिमेनिंग बॉल्स 36. पहिल्या षटकाची सांगता होते सर आणि धाव फलक वधारतोय 10 या धावसंख्येवर. टार्गेट 73 या धावसंख्येचं. पहिल्या षटकाची सांगता 10 धावा, 10 ही फलंदाज, 10 ही खेळाडू, 10 ही जोड्या आपल्या गटात शाबूत. ही मात्र एक जमेची बाजू. परंतु पहिली ओव्हर संपल्यानंतर मॅच ऑन राहिली आहे. दोन्ही संघ समाधानी असेल. 10च्या पेक्षा थोडीशी सरासरी जास्त पाहिजे. 10 तर झालेले आहेत आणि 10 मध्ये कंट्रोल केलंय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकेट गमावली गेलेली नाहीये. या बाबतीत तोही संघ समाधानी असणार आहे. आणि याच ॲव्हरेजने, याच सरासरीने सामना जर हळूहळू पुढे जात राहिला, मॅचमधील उत्कंठा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि प्रेक्षकांना काय पाहिजे असतं? चुरशीच्या मॅचेस पाहिजे असतात. म्हणजे एकतर्फी सामने फक्त जो संघ जिंकतो ना त्या संघाला आवडतात आणि प्रेक्षक मैदानात येतात मॅचमधील चुरस पाहण्यासाठी. आज पाहायला मिळेल. ही स्पर्धा पाहण्यासाठी माझे मार्गदर्शक स्पर्धेच्या निमित्तानं माझे मार्गदर्शक LIC मधील आमचे निवृत्त अधिकारी सन्माननीय पाटील साहेब मैदानावर उपस्थित आहेत. पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानपन्न व्हावं. माझे मार्गदर्शक आहेत आणि 2008 पासून या कोल्हापूरच्या भूमीने मला बरंच काही दिलंय. सर, मान्यवर कक्षामध्ये आपण स्थानापन्न व्हावं, आपल्याला विनंती. आपल्या 2008 मध्ये या कोल्हापूरची माझी नाळ जुळली. आयुष्यातील सगळ्यात मोठी परीक्षा, मोठा इंटरव्ह्यू, मोठी मेडिकल, त्यानंतर 15 दिवसाचा इंडक्शन ट्रेनिंग, त्यानंतर पोस्टिंग, त्यानंतर इंटरव्ह्यू, प्रमोशनचा इंटरव्ह्यू, त्यानंतर प्रमोशन, अशा अनेक गोष्टी या कोल्हापूरच्या भूमीने मला दिल्यात. आणि त्यामुळेच या करवीर निवासिनी अंबाबाईच्या क्षेत्राचा आणि या कोल्हापूरचा मी सदैव ऋणी राहीन. प्रत्येक झेलासाठी उदय धातुंडे साहेबांकडून 1000 रुपये असेल. आणि हा झेल जर षटकाराचं रूपांतर प्रेक्षकाने केलं झेलामध्ये तर दुसऱ्या धावसंख्येची सुरुवात. दुसऱ्या षटकाची सुरुवात. एकेरी धावफलक 11 धावा, 73 धावांचा पाठलाग. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने. 2 संघामध्ये होते नाणेफेक पुढील सामन्यासाठी. MJ फर्निचर स्पोर्ट्स आणि कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स. JK पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. छत्रपती राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक. त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे या महत्त्वपूर्ण मॅचचा. आणि असे 2 धुरंधर आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. संदीप मकवाना हे नाव आता संपूर्ण भारतभर प्रचलित आहे. परंतु दुसऱ्या बाजूला फिरकीचा जादूगर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे, विकी पुजारी. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर संदीप मकवाना यांच्यातील लढत असणार आहे. JK पाटील सरांना विनंती, आपण या ठिकाणी दाखल व्हायचंय. 12 धावा, वाईट चेंडू. हॅलो, संदीप मकवाना. संदीप म्हणतायत उत्तर मी प्रश्नांची फक्त येस और नो मध्ये देऊ शकतो.
माझी बॅट बोलेल, परंतु विकी म्हणतात मी माझ्या नक्कीच चेंडूने आणि बॅटिंगने देखील दाखवलं. जे.के. पाटील सर, छत्रपती राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक, त्यांच्या शुभ हस्ते केला जातोय KPLच्या या महत्त्वपूर्ण मॅचचा टॉस. आणि इकडे टॉस जिंकलाय संदीप मकवाणा यांनी. तर संदीप, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आणि जास्त नका परंतु थोडक्यात सांगा KPL बद्दल काय म्हणाल? मी फक्त फिल्डिंग करणार आहे, बॅटिंगला नाही येणार. तर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. विकी, मॅच सुरू आहे आणि चांगली मॅच आहे, जास्त प्रश्न मी नाही विचारणार, परंतु बॅटिंग करायची आहे, किती आव्हान ठेवावं लागेल आणि KPL बद्दल थोडक्यात? नक्कीच 70 धावाचं आव्हान, 7 ओव्हरचा सामना असल्यामुळे 70 रन इथं म्हणजे चेसिंगला अवघडच आहेत. KPLचं म्हणावं गेलं तर मनोज संगपा, नंदू उल्पे, मुकेश शिंदे, कृष्णात पिंगळे यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं आहे. KPLच्या माध्यमातून आणखीन प्लेयर अजून घडतील अशी आम्ही अपेक्षा करतो. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही कॅप्टनला असतील. आणि जे.के. पाटील साहेब, आपलं सुद्धा मनापासून आभार. जे.के. सर, आज कोल्हापूरकरांसाठी एक अशी स्पर्धा आपल्या भेटीला, मॅचही सुरू राहणार आहे, त्या स्पर्धेविषयी काय म्हणाल? कारण कोल्हापूर म्हटलं तर टेनिस क्रिकेट देखील चांगलं खेळलं जातं. काय सुंदर स्पर्धा आणली आपल्या भेटीला. मागील वर्षीपासून KPL स्पर्धा फार गाजत आहे आणि या वर्षीचं नियोजन मागील वर्षीपेक्षा छान झालेलं आहे. 2 गॅलरीसुद्धा केलेल्या आहेत. याच्यापेक्षा पुढील वर्षी यापेक्षाही याचं नियोजन चांगलं होईल असं माझं मत आहे. धन्यवाद सर. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचही चांगलीच रंगली आहे. पाहत राहा tenniscricket.in. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण छत्रपती राजाराम हायस्कूलचे मुख्याध्यापक जे.के. पाटील सरांचा सन्मान देखील करत आहोत. या ठिकाणी मी एक नामवंत खेळाडू कोल्हापूरचे नंदू उल्पे सरांना विनंती असणार आहे, आपण जे.के. पाटील सरांचा करायचा या ठिकाणी सन्मान. आणि पहा, सरांचा सन्मान होतोय, एक मोठा फटकाही त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. आणि जे.के. पाटील सर, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे. पाहत राहा tenniscricket.in. उत्कर्ष कोठावळे 73 धावांचा पाठलाग करताना जिम्नॅशियम इचलकरंजी संघाचा सुद्धा उत्कर्ष करतोय, आपला सुद्धा उत्कर्ष करतोय. सलग 2 षटकार सीमारेषेच्या बाहेर पिटाळतोय आणि धावसंख्या स्थिरावते. 26 धावा, 73चा पाठलाग. उदय धातुंडे साहेबांकडून पारितोषिक आहे प्रेक्षकांसाठी. जो प्रेक्षक षटकाराचं रूपांतर झेलामध्ये करेल त्याला 1000 रुपयांचं पारितोषिक. प्रेक्षक हे बक्षीस मिळवतील का? अजूनही उत्सुकता. 73 धावांचा पाठलाग. स्क्रीनच्या समोर जे काही प्रेक्षक बसलेत त्यांना विनंती आहे, साईड स्क्रीनच्या समोर प्रेक्षक बसलेत, कृपा करा आणि थोडीशी साईड स्क्रीन मोकळी करा प्लीज. सव्वीस धावा, 26, 73 धावांचा पाठलाग. 2 षटकांचा खेळ समाप्त. चंदू सर, सामना रंगतदार स्थिती देतोय. 13 धावांची सरासरी आणि 73चा पाठलाग करताना 30 चेंडू, 47 धावांची गरज. काय वाटतंय चंदू सर, या सामन्यात काय घडेल आणि काय बिघडेल? धन्यवाद सर. आजचा दिवस जर पाहिला तर या स्पर्धेसाठीचा खूप महत्त्वाचा आहे. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि एकही विकेट नाहीये. पहा, हा सर प्लस पॉईंट आहे. परंतु या मॅचमध्ये यायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला विकेट घ्याव्याच लागतील, कारण वर्षभर तुम्ही वाट पाहिली आहे. आणि इकडे जर पाहिलं तर सुपर 8मध्ये देखील प्रवेश झालेला आहे. परंतु इकडे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संदीप पाटील साहेबांची टीम आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जिम्नॅशियम इचलकरंजी ही टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उदय धातुंडे साहेबांची. तर या ठिकाणी कमबॅक करावं लागेल, कारण 2 षटकात विकेट गमावली नाही आणि 26 धावा ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॅटिंग टीमसाठी. चांगली सुरुवात की अति चांगली सुरुवात? अतिशय सुंदर सुरुवात, दमदार सुरुवात. मालवणी भाषेत एक सुंदर म्हण आहे सर, जेचो पाओ बरो तेचो इमलो खरो. म्हणजे थोडक्यात काय, ज्या इमारतीचो पाओ म्हणजे पाया जितको जांगलो, जितको भक्कम, तितकी त्याच्यावरची इमारत म्हणजे इमलो चांगलो असता. पाया तर खूप चांगलो रचलेलो असा. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. वारकरी संप्रदायातील एक सुंदर वाक्य. आणि आता जबाबदारी असेल या सुंदर पायावर कळस चढवण्याची. तर नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये कमबॅक करावं लागणार आहे. यावेळेला टप्प्याचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, विकेटची गरज होती आणि इकडे विकेटच येताना पाहायला मिळते. विकेट मॅच मध्ये येऊन नक्कीच घेऊन येऊ शकतात महालक्ष्मी स्पोर्ट्सला आणि इकडे विकेट मात्र आलेली आहे. बादल चौधरी सर, काय म्हणाल?
या विकेटसाठी तब्बल 13 चेंडूंची प्रतीक्षा. रिप्लेमध्ये पहा, चेंडू ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय चेंडू. जाग्यावरून जर बॅटरने खेळला असता तर स्क्वेअर कट, अपर कट सहज बसला असता, पण चेंडूच्या जास्त जवळ गेले आणि जो फटका बॅटच्या टो एरियाकडे लागणं अपेक्षित होता तो चेंडू बॅटच्या स्टिकर एरियाकडे येतोय आणि पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हाती एक साधा सोपा झेल देऊन माघारी परततोय रवी धनू. इकडे पाहू शकता, कालही जर पाहिलं तर रणजित सलगर हे की फॅक्टर राहिले होते आणि इकडे आजही मात्र त्यांच्याकडून पहिल्याच बॉलला विकेट घेतली गेली आहे. म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये कमबॅक होऊ शकतं आणि ते करावं लागणार आहे. एका बॉलनंतर समीकरण देखील बदलताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बादल सर काय म्हणाल? मैदानावर संघाचा कर्णधार एक अकेला सेना बराबर अविनाश दाभाडे. हे सुद्धा अजून मोठं नाव. जेवढं प्रेम अविनाशवर कोल्हापूरवासियांनी केलंय अगदी तेवढंच प्रेम कोल्हापूरच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा अविनाशवर केलंय. तेच नाव स्ट्रायकर एंडवर अविनाश दाभाडे, कर्णधार जिम्नॅशियम इचलकरंजी. अविनाश दबडे अविनाश दबडे आहेत आणि ॲज अ कॅप्टन या टीम मध्ये ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला पहा, हो काय बॉल टाकलाय. जबरदस्त चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि अतिशय तिखट मारा म्हणावा लागेल. दबाव क्रिएट करायचा, या दबावाला वाढवायचं कुठेतरी, ही रणनीती मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. मॅचचं गणित मात्र या ठिकाणी हळूहळू बदलायला सुरुवात झाली. बादल सर काय चेंडू होता रणजित सलगरचा. सर रणजित सलगर किती पॉइंट्स मध्ये घेतलाय मला जरा उत्सुकता लागली. या खेळाडूने कमाल केली. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, या खेळाडूचा मैदानावरचा अपीरियन्स सुद्धा बरंच काही देऊन जातो. यावेळेला अगदी बॅकफुटला गेले, केवळ बॉलला कट करण्याचा प्रयत्न तिकडे राहिला. पॉइंटचे फिल्डर पोहोचताय तिकडे. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. हो इकडे थोडीसं गाफील राहणं. पहा, एक धाव सर खूप महत्त्वाची आहे आणि इकडे थोडेसे गाफील राहिले आणि त्यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता लगेच एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये देखील होताना पाहायला मिळालेलं आहे. 28 धावा धाव फलकावर आहेत. फिल्डरच्या हातात चेंडू होता, धावचित करण्याची संधी होती, थोडीशी ढिलाई. हातातला चेंडू 2 खेळाडूने थोडा वेळ खेळवला. एक मालवणी म्हण आठवली, चुलीर खापार आणि गावभर यापार. सर समालोचनाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाता म्हणी खूप चांगल्या पद्धतीने आणि नक्कीच हेच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती देखील आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. रणजित यांचा हा बॉल फटका हवेत आहे. पाहूया, फिल्डर थोडेसे दूर होते. एक धाव तर पूर्ण केली. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत आणि 73 धावांचा पाठलाग करायचा आणि तो करत असताना तिसरी ओव्हर सुरू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 30 वर मार्गस्थ होताना पाहायला मिळते. अविनाश दबडे जे टीमचे कॅप्टन आहेत, जोडीला जर पाहिलं तर उत्कर्ष आहेत. एकमेव विकेट माघारी परतलीत, म्हणजे तुमच्या हातामध्ये विकेट आहेत आणि इकडे तुम्हाला मात्र समयसूचकता देखील दाखवावी लागणार आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे. पाहूया आणखीन एक विकेट येताना पाहायला मिळतात. रणजित सलगर विकेट घेताना पाहायला मिळाले. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. 2 ओव्हर सही सलामत असणारा इचलकरंजी संघ 2 विकेट गमावतोय. पहिल्या 2 षटकात नाबाद खेळी होती. 2 षटकात धावा जमवल्या होत्या बिनबाद 26 आणि तिसऱ्या षटकात डोलारा कोसळतोय. नवज्योत सिंग सिद्धू सरांच्या शब्दात सांगायचं झालं तर थिएटरच्या बाहेर लावलेल्या सायकल स्टँडवरच्या सायकल जशा एका मागोमाग एक कोसळत आहेत तसं होतंय विकेटचं पतन. जो येतोय तो मैदानावरून डगआउटच्या दिशेने परत जाण्याची घाई करतोय. मालवणी भाषेत एक म्हण आहे, फावला तर फावला, नाहीतर बोर्डार नाव राहुला. 30 धावांवर दुसरी विकेट माघारी परतलेली आहे आणि प्रश्न अजूनही कायम आहे की जिम्नॅशियम इचलकरंजी जिंकणार की श्री महालक्ष्मी स्पोर्ट जिंकणार? उदय दातुंडे साहेब जिंकणार की संदीप पाटील साहेब जिंकणार? अविनाशजी दबडे जिंकणार की आशुतोष अंबक्कर जिंकणार? निवास वाघमारे यांचं मार्गदर्शन जिंकणार की राहुल पालंगे यांचं मार्गदर्शन जिंकणार? ते अजूनही बाकी आहे. नक्कीच क्रिकेट तर जिंकणार आहे, अमोलजी जमदाडे सर आम्हाला कळवत आहेत. 30 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. या मॅचला जिंकण्यासाठी क्रिकेटच्या या अद्भुत खेळाने तुम्हा आम्हा सर्वांवर गारूड केलंय.
यावेळेला फटका कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, दबाव हटवला कारण बॉल खराब होता आखूड टप्प्याचा आणि त्याला पाठवलं सीमा रेषा पार, चौकार. स्वप्नील रेडेकर होता या चेंडूच्या मागे. स्वप्नीलला दगा देऊन चेंडू सीमारेषेच्या बाहेर येऊन विसाळतो आणि स्वप्नील रेडेकरला क्षेत्ररक्षण करताना बघून काही खेळाडूंची आठवण येते. डॅनियल व्हेटोरी, वीरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे, सौरभ गांगुली. आणि याचं कारण काय तर या सगळ्या खेळाडूंसारखा स्वप्नील सुद्धा चष्मीस. 24 चेंडूमध्ये 39. पहा मॅच अजूनही ऑन आहे. पहिल्या 3 षटकात जर पाहिलं तर 34 झालेले आहेत, परंतु 2 विकेट ज्या आलेल्या आहेत या खूप महत्त्वपूर्ण होत्या. कारण सलामीवीर रवी, त्याचबरोबर जर पाहिलं तर कॅप्टन अवी देखील माघारी परतलेले आहेत. मयूर माळी आणि जोडीला जर पाहिलं तर उत्कर्ष यांच्या बॅटमधून देखील लगातारचे 2 षटकार आलेत. आणि ज्या पद्धतीने म्हणजे इकडे जर पाहिलं तर किंचितचं वरचढ मात्र या ठिकाणी जिम्नॅशियम इचलकरंजी सर संघ आहे. कारण त्यांची धावसंख्या जी गती होती ती मात्र जास्त राखलेली आहे. परंतु महालक्ष्मी स्पोर्ट्सला मॅचमध्ये येण्यासाठी आणखीन एक दुसरी विकेट घ्यावी लागणार आहे. परंतु इकडे थोडेसे सध्याच्या घडीला तरी या शेवटच्या बॉलवर आलेल्या चौकाराच्या निशी मात्र आपल्याला थोडीशी सरस होताना पाहायला मिळाली आहे टीम इचलकरंजी. एका बाजूने विकेटची गरज असेल, दुसऱ्या बाजूने भागीदारीची गरज असेल. पहिल्या विकेटसाठी अतिशय भरभक्कम भागीदारी झाली, पण त्यानंतर डोलारा कोसळतोय की काय अशी भीती सुद्धा वाटायला लागली. सध्या तरी धावफलक मजबूत स्थितीमध्ये दिसतोय तो जिम्नॅशियम इचलकरंजीच्या बाजूने. पण दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचा विचार केला तर लढवय्या खेळाडू आहेत या संघात. आणि या संघाने काल केलेली कमाल, हरता हरता मोठ्या संघांना दिलेले धक्के, क्वालिफाय होताना केलेली कमाल, खास करून इंद्रजीत, रणजीत असे काही खेळाडू ज्यांच्या नावातच रण, युद्ध आणि मैदान जिंकण्याचं अर्थ ज्यांच्या नावात. 24 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त मॅच आताही रंगताना पाहायला मिळते. पाहूया गोलंदाजीसाठी आशुतोष. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलेला आहे. 1 धाव मात्र या ठिकाणी मिळेल. 35 धावा विकेट किपरच्या भूमिकेत इंद्रजीत पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे पुराणामध्ये, रामायणामध्ये इंद्रजिताने सर्पास्त्राच्या सहाय्याने लक्ष्मणाला बंदिस्त केलं होतं, हा इंद्रजीत बावडेकर जिम्नॅशियम इचलकरंजी संघाला बंदिस्त करेल का? बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय आशुतोष कर्णधार. यावेळेला कव्हर्सच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय, परंतु तिकडे फिल्डर आहेत. त्यांच्याच दिशेने चेंडू गेला. चेंडूची फेकी जर पाहिलं तर अतिशय जलद गतीने केली. मी विचार करतो की बादल चौधरी सरांना एवढा वेळ कसा मिळतो, एवढा अभ्यास इतिहास पुराणाचा म्हणा किंवा सगळ्याच गोष्टींचा. म्हणून बादल सर, महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला एक मानाचं स्थान आहे. सर, याचं कारण माझा स्टेटसची टॅगलाईन, मी अजूनही शिकतोय. दर दिवशी काहीतरी नवीन शिकायला मिळतं. दर दिवशी आपण काहीतरी नवीन शिकत असतो आणि हे शिक्षण आपल्याला कधीच मागे पडू देत नाही. आशुतोष संघाचा कर्णधार एका बाजूने, दुसऱ्या बाजूने ही जमलेली जोडी इचलकरंजी संघाची. यावेळेला कव्हर्सला लॉफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. पहा, 1 धाव तर तिकडे पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला. पहा, इकडे 1-1 धाव जर आली ना बादल सर, मॅच मधील रंगतता मात्र कायम राहू शकते. कारण दुसऱ्या बाजूला महालक्ष्मी टीमला काय करायचंय, मोठे फटके नाही येऊ द्यायचेत. 1-1 धाव आली तर ती जमण्यासारखी आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकेट न गमावता सिंगल्स, डबल्स आणि जर संधी मिळाली तर चौकारही मारायचेत. या रणनीतीने या मॅचला पुढे घेऊन जावं लागेल. अख्खं कोल्हापूर पाहतंय, कोल्हापूर प्रीमियर लीग. मर्यादित षटकांचे सामने फक्त चौकार षटकारांच्या जोरावर जिंकले न जाता सिंगल डबल्सवर सुद्धा जिंकले जाऊ शकतात. हे या वर्ल्ड कप मध्ये आपल्याला विराट कोहलीने दाखवलं होतं पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात. तीच रणनीती मैदानावर. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावसंख्येत आणि धावफलक 39. 39 धावा धावफलकावर आहे. पहा, अर्ध काम झालंय. इकडे अर्ध्या ओव्हर झालेल्या आहेत. म्हणजे 21 बॉल झालेत, 21 बॉल बाकी आहेत. 39 धावा झाल्यात, 34 धावा करायच्या आहेत. म्हणजे इकडे थोडंसं अजूनही वरचढ मात्र इचलकरंजी टीम पाहायला मिळते. परंतु महालक्ष्मी स्पोर्ट्सला मॅचमध्ये येण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे आणि प्रेक्षकांना एक चांगली मॅच या ठिकाणावरून देखील अपेक्षित असेल.
हो हो हो, बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, येतोय डॉट बॉल आणि इकडे आशुतोष टीमचे कॅप्टन आहेत आणि एक चांगली जबाबदारी या ठिकाणी स्वीकारत आहेत. हो, मी कॅप्टन आहे, माझ्या टीमला मॅचमध्ये आणायचं तर मला डॉट बॉल टाकावे लागतील, मला विकेट घ्यावी लागेल, स्वतः मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आणि ती इकडे केली. जसं आपण काल विकी पुजारीला पाहिलं, आज सकाळच्या सत्रात मनोज सकपाळे यांना पाहिलं. ॲज अ कॅप्टन तुमची भूमिका खूप मोलाची असते, कारण तुम्ही टीममधील इतर 10 जणांना प्रेरित करत असता आणि ते सध्या आशुतोष करतायत. ही मोठी जबाबदारी कॅप्टनवर, संपूर्ण संघाला सांभाळावं, हा डोलारा सांभाळावा, ही नौका किनाऱ्याला लावावी, अशा अनेक आघाड्यांवर हा कर्णधार लढत असतो आणि या स्पर्धेतले सगळे कर्णधार, सगळे आयकॉन ही जबाबदारी चोख पार पाडतायत. पहा, आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी आलाय. बॅक टू बॅक आता व्हेरिएशन केलं, कमी गतीने चेंडू टाकला आणि आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन येण्यासाठी संघनायकाने 2 डॉट बॉल या ठिकाणी केलेले आहेत. उत्कर्ष थोडंसं आता स्ट्रगल करायला लागलेत, कारण क्रिकेटमध्ये केवळ सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं आणि शेवटही करावा लागतोय. परंतु इकडे 19 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मॅच रंगतदार अवस्थेकडे निघाली आहे बादल सर. यावेळेला टप्प्याचा बॉल, याही वेळेला एक अप्रतिम चेंडू सादर करताना पाहायला मिळाले आणि हो, आता श्री महालक्ष्मी स्पोर्ट टीमने देखील मॅच मध्ये पुनरागमन केलेलं आहे. मॅच 50-50 झाली आहे, कारण 4 ओव्हरमध्ये 39, 3 ओव्हर बाकी आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर अजूनही धावा करायच्या आहेत, त्यात 34 धावा अजूनही करायच्या आहेत. बादल सर, काय म्हणाल या मॅच विषयी? आता 3 चेंडू 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 34 धावा इक्वेशन स्क्रीनवर पाहायला मिळतंय. महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ धावांचा पाठलाग करतोय. 18 चेंडू 34 धावा. आता हा सामना एकतर्फी राहिला नाही. पहिल्या विकेटसाठी जेव्हा भागीदारी झाली ना सर, तेव्हा वाटलं की सामना एकतर्फी होतोय, धावांचा पाठलाग सलग तिसऱ्या सामन्यात सहज होतोय. पण त्यानंतर गोलंदाज कमाल करतायत, वापसी करतायत, खास करून संघाचे कर्णधार अविनाश अंबपकर. जर हा सामना महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने जिंकला तर झेंडा चौक स्पोर्ट्स संघाकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आणि षटकाराचं रूपांतर झेलात करणाऱ्या प्रेक्षकासाठी उदय धातुंडे साहेबांकडून प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे संघमालक महालक्ष्मी स्पोर्टचे संदीप पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपयाचा पुरस्कार आहे. म्हणजे महालक्ष्मीने सामना जिंकला तर 13,000 रुपयाचा पुरस्कार देखील त्यांना मिळणार आहे. पाहूया, कारण दोन्ही संघाचे 5 संघ मालक खूप महत्त्वाचे झालेत. म्हणजे जसं IPL आलं, क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला, आपलं टेनिस बॉल क्रिकेट बदललं आणि त्या बदलाचे वारे आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील वाहू लागले आणि संघ मालक आपल्याकडे देखील आले, ऑप्शन आपल्याकडेही व्हायला लागले, बोली आपल्याकडेही लागू लागल्या आणि विविध संघांचे आयकॉनसुद्धा आपल्याकडे येऊ लागले. तर या सगळ्यामध्ये मात्र कोल्हापूर देखील कुठे मागे नाही आहे आणि इकडे देखील संघ मालक म्हणजे हे सगळे त्या जिल्ह्यातील अंबानी आहेत, त्या जिल्ह्यातील जर पाहिलं तर मोठमोठे उद्योजकच आहेत. म्हणून यांच्या टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते उद्योजक तर आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्याकडे पैसा खर्च करण्याची दानत सुद्धा आहे. दिवा मातीचा आहे की दिवा चांदीचा आहे की सोन्याचा आहे याला महत्त्व नसतं. त्या दिव्यातून प्रकाश किती येतो आणि त्या प्रकाशाचा जगाला किती उपयोग होतो हे महत्त्वाचं. बॉलिंग बारफर आपल्या नावाचा प्रकाश पाडण्यासाठी पुन्हा एकदा रणजीत सलगर. यावेळेला वेगळं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. छोट्याशा गोष्टी असतात मॅचमध्ये, नेतात, मॅचच्या बाहेर घेऊन जातात आणि इकडे जर पाहिलं तर धावा मिळतील 4-4-4-4 चौकार. रिव्हर्स स्वीप मयूर माळीच्या बॅटमधून, ज्या मयूरने पहिल्या षटकात दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक घडवलं होतं, यावेळी दुहेरी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन रणजितच्या वेगाचा फायदा उठवतोय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर स्थिरावतोय 43 या धावसंख्येवर. धावसंख्या जर पाहिली तर आता 43 झाली आहेत. अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर पाहिजे तेवढंच घ्या, पाहिजे तेवढंच घ्या. 30 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 30 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. प्रयत्न तर दोन्ही बाजूला करावे लागणार आहेत. मयूर माळी बॅटिंगसाठी. रणजित सलगरचा हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालं, परंतु 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि एका धावेने मॅच पुढे जाईल आणि मॅचची रंगत देखील वाढेल. मयूर माळी पहिल्या रिव्हर्स स्वीपवर चौकार, पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटका प्रयत्न. हा दुधारी तलवार म्हटलं जातं रिव्हर्स स्वीपला. ईडन गार्डनच्या मैदानावर माईक गॅटिंग हा फटका खेळताना बाद झाले. इंग्लंडच्या हातातून वर्ल्ड कप गेला आणि त्यानंतर इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी कित्येक वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. पण अजूनही इंग्लंडचा कोणीही पाठीराखा छाती ठोक सांगू शकत नाही की इंग्लंडने वर्ल्ड कप किती धावांनी जिंकला किंवा इंग्लंडने वर्ल्ड कप किती विकेटनी जिंकला. यस, रणजित हे की फॅक्टर राहिलेत. रणजित विकेट देखील त्यांनी 2 घेतलेले आहेत. तेच रणजित गोलंदाजीसाठी.
रणजितचा हा बॉल ऑप्शनच्या बाहेर आणि बराचसा बाहेर होता. इकडे मात्र जर पाहिलं तर एक धाव येताना पाहायला मिळेल. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळेल. मयूर माळी 10वर खेळतायत, उत्कर्ष खेळतात 22वर. जोडी तर जमलेली आहे, परंतु जमलेली जोडी फोडण्याचा प्रयत्न गोलंदाजालाही करावा लागणार आहे, कारण प्रतिस्पर्धी बलवान आहे. तर तुम्ही सुद्धा या टुर्नामेंटमध्ये का खेळतात प्रत्येकाला दाखवावं लागेल. बॅट्समनलाही दाखवावं लागतं आणि बॉलरला सुद्धा दाखवावंच लागतं आणि तो क्षण आलाय. पाहूया काय होईल. यावेळेला बिगिट तर करायचा होता, पुन्हा टायमिंग प्रॉपर नाहीये, परंतु एक धाव तिकडे घेतली गेली. दुसरा धावेसाठीचा कॉल. काय फिल्डिंग! जरी 2 धावा झाल्या असतील तरी या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने ते धावत गेले, बॉलला पकडला आणि थ्रो देखील तेवढ्याच तत्परतेने केला. बादल सर, अतिशय लाजवाब क्षेत्ररक्षण. आशुतोष अंबपकर स्वतः मालक, मी स्वतः मालक बाबी कळिंगण ह्यो वाक्प्रचार मालवणी भाषेत दिलो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नेरूर गावचे दशावतार नटसम्राट बाबी कळिंगण यांनी. आणि मैदानावर सुद्धा तसोच. संघाचो मैदानावरचो मालक म्हणजे कॅप्टन आशुतोष अंबपकर, कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. 15 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. हो, यावेळेला देखील एक चांगला बॉल, एक चांगला बॉल मॅच मधील रंगतता वाढवताना पाहायला मिळेल आणि प्रेक्षकांच्या टाळ्या सुद्धा येताना पाहायला मिळत आहेत. समीकरण बदलतंय. आता जर पाहिलं मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. सगळ्यांच्याच नजरा गोलंदाजावर देखील आहेत. यावेळेला फटका समोरच्या दिशेने गॅपमध्ये जाईल का, प्रयत्न त्या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी जबरदस्त एफर्ट्स. वाह, चौकार वाचवलाय म्हणजे 2 धावा तर आपल्या टीमसाठी तिकडे वाचवलेल्याच आहेत. माझ्या मते उपस्थित प्रत्येक प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला आणि हे टॅलेंट कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर काढायचं यासाठीचे प्रयत्न आहेत. शरीफ मुलांनी त्या ठिकाणी होते. पहा, आपली टीम जिंकावी म्हणून फक्त बॅट्समनने प्रयत्न करून होत नाही, फक्त बॉलरने प्रयत्न करून होत नाही, फिल्डरलाही ते प्रयत्न करावे लागतात. आणि इकडे जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. 13 मध्ये 24 मॅच निघाली आहे रंगतदार अवस्थेकडे. कधी जिम्नॅशियम इचलकरंजी, कधी श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स. आनंद क्रिकेटचा आपण सगळे घेत आहात. हो, यावेळेला आपण पाहू शकता भन्नाट वेग, उसळी, कट या तिन्ही गोष्टींचा मिलाप या बॉलमध्ये होता. आणि काय गोलंदाजी केली या ठिकाणी. रणजित सलगरचं कौतुक करावंच लागणार आहे, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आहे आणि या मॅचला ऑन ठेवलेला आहे. आणि शेवटचे 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. बादल सर, मॅच आता जनरल वॉर्डमधून ICU मध्ये शिफ्ट होताना पाहायला मिळते, कारण काळजाचे ठोके आता धगधग 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 करायला सुरुवात झालीच असणार आहे, अशी मॅच पाहायला मिळते. तर पाहूया या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये श्रीधर गाडवेळ साहेबांच्या माध्यमातून काल 500 रुपयाचं बक्षीस खास करून नितीन माटुंगेची विकेट घेतली म्हणून जयप्रकाश वर्मा याला 500 रुपयाचं बक्षीस जे आहे. तर मी मनोज संकपाळ यांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जयप्रकाशला 500 रुपये सुपूर्द करावे. या मनोज संकपाळ यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करू. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स चंद्रकांत शेटे सर, बादल चौधरी सर. धन्यवाद मनोज सर. जाऊयात मॅचच्या दिशेने. 12 मध्ये 24 एक मोठी मॅच आपण पाहतोय. पहिलाच बॉल, त्याच्यावर आक्रमण, बॉल आहे हवेत, खेळाडू चेंडूच्या खाली आणि विकेटचा पतन. जबरदस्त मॅच रंगली आहे. बादल सर, षटकार मारण्याच्या नादात अजून एक खेळाडू परततोय माघारी. बडी मछली जाल में क्षेत्ररक्षक एक साधा सोपा झेल पूर्ण करतोय. 12 चेंडू 24 धावांची गरज असताना एक लांब लचक षटकार मारण्याच्या नादात फलंदाज माघारी परततोय. एक मालवणी म्हण आठवतय, करूक गेलो नरकासूर, तयार झालो संकासूर. झेंडा चौक यांच्याकडून जर मॅच जिंकली महालक्ष्मी संघाने तर 2000 रुपयाचा पुरस्कार असणार आहे आणि संघ मालकांकडून देखील 11000 रुपयाचा म्हणजे संदीप पाटील साहेबांकडून हा पुरस्कार असणार आहे. तर मॅच पहा, 11 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. 11 चेंडू आणि 24 धावा. मॅच संपलेली नाहीये. एखाद दुसरा षटकार मॅच इचलकरंजीला घेऊन जाऊ शकतात. एखाद दुसरी विकेट, एखाद दुसरा डॉट बॉल मॅचला श्री महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या बाजूने घेऊन जाऊ शकतात. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी स्वतः संघनायक
यावेळेला मात्र टोलावलाय बॉल, फ्लिक केलाय, पाहूया बॉल जातोय सीमा रेषा पार. वाह, काय स्ट्रोक खेळलाय प्रवीण चौगुले. षटकार, लाजवाब षटकार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षक आला होता, प्रेक्षक आला होता चेंडूच्या खाली झेल घेण्यासाठी, पण त्याच्याकडून झेल सुटतोय. 1000 रुपयाचं नुकसान करतोय हा प्रेक्षक. आज आपलं स्वतःचं, मालवणी भाषेत सांगायचं झालं तर देव देता आणि देवचार पाठ घेता. 10 मध्ये 18, 10 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. काय स्ट्रोक खेळला या ठिकाणी फलंदाज प्रवीण चौगुले यांनी, परंतु मॅच संपलेली नाहीये. जसा या फटक्याने इचलकरंजीला मॅच मध्ये आणलं, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट श्री महालक्ष्मी स्पोर्ट्सला ही मॅच मध्ये आणू शकते. जिम्नॅशियम इचलकरंजी विरुद्ध श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स, सुपर 8चा थरार रंगलाय. सेमीफायनलच्या दिशेने जायचंय आणि त्यासाठीची मॅच प्रेक्षक मात्र या ठिकाणी पाहत आहेत. तप्त उन्हामध्ये मॅच आणखी तापली आहे आणि इकडे दोघेही वरचढ आहेत. काही डॉट बॉल येत आहेत, काही मोठे फटके येत आहेत. कधी इचलकरंजीच्या बाजूने, जिम्नॅशियमच्या बाजूने, कधी श्री महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या बाजूने. मॅच जबरदस्त होते. यावेळेला मात्र कमी गतीचा चेंडू या ठिकाणी पाहिला मिळतो, अचूकतेवर नव्हता. पंचांनी मात्र या ठिकाणी वाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. वाईट चेंडू. आमचा मुकेश मैदानावर उपस्थित आहे आणि मुकेशची एक आवडती म्हण आहे, बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. हा वाईट चेंडू. वाईट बॉल या ठिकाणी येताना पाहिला मिळेल. वाईट बॉल हा मात्र एक अवांतर धावा या सुद्धा की फॅक्टर राहतात क्रिकेटमध्ये. 10 मध्ये 17 बॉल टू बॉल मॅचेस देखील रंगताना आपण पाहिलेले आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर प्रवीणच्या विरुद्ध काय रणनीती असावी यासाठी आशुतोष निघाले गोलंदाजीसाठी. हो, इकडे जर पाहिलं तर एक डॉट बॉल येताना पाहिला मिळेल. कमी गतीने केलेला बॉल फिरताना पाहिला मिळाला, वळताना पाहिला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी येईल आणि आता मात्र चेंडू बाकी आहेत ते 9 आणि धावा करायच्या आहेत त्या 17. सुपर डुपर हिट लढत पाहायला मिळते. बादल सर ऐकायला तयार नाहीये, प्रवीण सुद्धा ऐकायला तयार नाहीये, आशुतोष सुद्धा. आणि इकडे जिम्नॅशियम इचलकरंजीलाही जिंकायचं आहे आणि श्री महालक्ष्मी स्पोर्ट्सला देखील जिंकायचंच आहे, कारण ही KPL आहे. अख्खा कोल्हापूर जिल्हा या मॅचवर लक्ष देतोय. KPL. यावेळेला पुन्हा कमी गतीचा बॉल, पहा एक मोठा षटकार आणि त्यानंतरचा कमबॅक. बादल सर काय मॅच होते, कधी इकडे कधी तिकडे, कधी फलंदाज कधी गोलंदाज, कधी जिम्नॅशियम इचलकरंजी कधी श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स. काय म्हणाल या सामन्याबद्दल जर एका वाक्यात सांगायचं झालं, काय ती बॅटिंग, काय ती बॉलिंग, काय ती फिल्डिंग, समद कसं ओके मध्ये आहे. आणि इकडे जर पाहिलं तर 1 लाखाचा पुरस्कार आहे विजेत्याला. यावेळेला आपण पाहू शकता बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न. हो आणि इकडे मॅचने पुन्हा एकदा कलाटणी घेतलेली आहे आणि स्वप्नील रेडेकर यांनी पकडलेला एक अप्रतिम झेल आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होताना पार्थ घाडगेने मात्र ही कॅच घेतलेली आहे, त्यामुळे कौतुक करावं लागेल. पहा पहिल्या बॉलवर सुरुवात जर पाहिली तर मोठ्या फटक्याने केली, षटकाराने केली आणि त्यानंतर सिलसिला डॉट बॉलचा सुरू होताना पाहिला मिळालाय. 7 मध्ये 17 मॅच संपलेली नाहीये. बादल सर प्रेक्षकांना सुद्धा अशीच मॅच पाहिजे होती. 7 चेंडू 17 धावा आणि चंदू सर आज दिवस आहे पार्थचा. मैदानावर सुद्धा पार्थ कमाल करतोय आणि आमच्या स्कोर शीटवर पार्थ पवार सर सुद्धा कमाल करतायत. रोहित पवार थोडंसं करेक्शन. 7 चेंडू 17 धावा. सामना रोमहर्षक होतोय आणि हा आता सामना कमजोर हृदयवाल्यांसाठी राहिला नाही. नक्कीच, कारण ज्या वेळेला प्रेक्षक मैदानात येतात त्यांना दर्जेदार क्रिकेट पाहिजे असतं आणि चांगलं दर्जेदार क्रिकेट सुरू असताना त्यांच्याही काळजाचे ठोके धगधग 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 होत असतात आणि अशीच एक मॅच पाहायला मिळते. बॅटिंगसाठी गेलेले आहेत योगेश कळंत्रे. हे देखील एक जुनं जाणतं नाव आहे ज्यांना मी कित्येक वर्ष खेळताना पाहिलं. 7-17 या वेळेला कोलवट टप्प्याचा बॉल योगेश यांनी मात्र स्क्वेअर लेगला खेळलाय. 1 धाव तिकडे पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिलाय. थोडीशी मिक्स फील्ड आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये होताना पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि संदीप पाटील साहेबांनी मात्र जी कॅच घेतली गेली त्या ठिकाणी पार्थ यांच्याकडून त्यासाठी 500 रुपयाचा पुरस्कार देखील असेल. आणि बघता बघता बादल सर मॅच गेलीये 6 चेंडू आणि 15 धावांवर. प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन होताना पाहायला मिळत आहे आणि प्रेक्षक आपापल्या गावातून, आपापल्या तालुक्यातून, आपापल्या विभागातून या मैदानात का आलेत माहिती आहे का? त्यांना की KPLचं असेच सामने पाहायचे आहेत बादल सर.
एका शब्दात सांगायचं झालं तर पुरा पैसा वसूल मॅच. 6 चेंडू 15 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना? श्री महालक्ष्मी स्पोर्ट जिम्नॅशियम इचलकरंजी की सुपर ओव्हर? पाहूयात. आता मी तर नेहमी सुपर ओव्हरच्याच बाजूने असतो. म्हणजे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. काहींना वाटत असेल एका बाजूला जर पाहिलं तर इचलकरंजी जिम्नॅशियम जिंकावं, काहींना वाटत असेल श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स जिंकावी, परंतु सच्चे क्रिकेट प्रेमी म्हणत असेल होऊ दे टाय आणि पाहायला मिळू दे आणखी सुपर ओव्हर. पाहूया सुपर ओव्हर होईल का. कालच्या रात्री सुपर ओव्हर रंगताना आपण पाहिली आहे, परंतु आणि KPL भरवण्यामागचा उद्देश बावडा क्रिकेट क्लबचा होताना आमच्या कोल्हापूरचं क्रिकेट देखील मात्र संपूर्ण जगात गेलं पाहिजे. काही खेळाडू असे आहेत ते मात्र या ठिकाणी पुढे आले पाहिजेत. झेंडा चौकचं बक्षीस वाढतंय. 2000 ऐवजी 2500 रुपयांचं होतंय. 6 चेंडू 15 धावा 15 धावा 6 चेंडू. शेवटच्या षटकात वाघाचं काळीज घेऊन बॉलिंग मार्कवर एक युवा गोलंदाज. पाहूया. आणि 11,000 रुपयाचा पुरस्कार संघ मालकांकडून तर आहेच आहे, परंतु झेंडा चौकाने त्यांचं पारितोषिक 2000चा 2500 केलंय महालक्ष्मी स्पोर्ट्स मॅच जिंकल्यानंतर. शेवटचे 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. तर आता मॅच मला वाटत नाही की बसून कॉमेंट्री करण्यासारखी राहिली आहे, म्हणून आता उभं राहून कॉमेंट्री करायचीच मॅच आता या ठिकाणी आली आहे. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. बादल सर, हा ऐतिहासिक क्षण आपल्या देखील लक्षात राहील. कोल्हापूरला मॅच सुरू होते, आपण दोघे एकत्रित कॉमेंट्री करत होतो आणि समोर जर पाहिला तर असा एक जबरदस्त सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर हा सामनाच असा होता. या सामन्याने जे झोपले होते ते जागे झाले, जागे होते ते उभे झाले, उभे होते ते चालते झाले आणि चालते होते ते नाचते सुद्धा झाले. असा हा दर्जेदार सामना. 6 चेंडू 15 धावांची गरज. अजिंक्य आयरी यांच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवलंय. काय होणार या मॅच मध्ये? शेवटची ओव्हर. ओ पहिलाच बॉल. प्रचंड 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 नाहीतर महाप्रचंड वेगातील चेंडू पाहायला मिळाला. ज्याप्रमाणे चाचांचा वडापाव महाप्रचंड वेगाने चाचांच्या हातातून ग्राहकाच्या पिशवीत येतो, त्याच महाप्रचंड वेगाने हा चेंडू इंद्रजीतच्या वेगाने समाप्त होतोय. इंद्रजीत विकेटकीपरच्या भूमिकेत. 5 चेंडू 15. एखादा मोठा फटका मॅच मध्ये आणू शकेल आणि तो मारावा लागेल. यावेळेला पाहू शकता बॉल भिरकावून दिला गेला. सीमा रेषा पार. षटकार. चंदू सर, तुम्ही म्हटलात मारावा लागेल आणि त्या पाठोपाठ बॅटरने सांगितलं आम्ही तुमचं समालोचन सुद्धा ऐकतोय. मारून दाखवला, करून दाखवला. 4 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. जरी षटकार मारला असेल गोलंदाज कमबॅक करू शकतो. पहिला बॉल हा बॉलरच्या बाजूने गेला, दुसरा बॉल हा बॅटरच्या बाजूने गेला, परंतु बॉलर सुद्धा कमबॅक करू शकतात. मॅच ऑन आहे आणि माझ्या मते यूट्यूबला tenniscricket.in ला सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांची गर्दी झाली आहे, कारण कोल्हापूरची प्रीमियर लीग अख्खा महाराष्ट्र पाहतोय आणि आताही जर पाहिलं तर जवळपास 2-1 हजार प्रेक्षक यूट्यूबला ही मॅचचा आनंद घेत आहेत. बादल सर, पैसा वसूल मॅच आणि पैसा वसूल क्रिकेट. ज्या टेनिस क्रिकेटने तुम्हा आम्हाला वेड केलंय, आज अख्खं कोल्हापूर टेनिस क्रिकेटचं प्रेमी आणि वेड सुद्धा झालंय. आणि हे वैशिष्ट्य आहे आमच्या या कोल्हापूरच्या भूमीचं. ही कोल्हापूरची भूमी जिला हात लावायची बऱ्याच परकीयांची सुद्धा हिंमत झाली नाही आणि त्यामुळेच इंग्रजांनी सुद्धा हे कोल्हापूर संस्थान शेवटपर्यंत स्वतंत्र ठेवलं आणि त्या संस्थानावर इंग्रजांनी कधीही आपला कब्जा जमवला नाही. तीच ही कोल्हापूरची भूमी, करवीर निवासिनी अंबाबाईची भूमी. या वेळेला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळाले. फिल्डर आले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. चेंडूची फेकी आणि बॉल हातातून निसटतोय. ओ हो हो. आणि अशा रीतीने तिकडे विकेट येताना पाहायला मिळत आहे. स्ट्राईक चेंज करण्यामध्ये यशस्वी राहिले आणि मॅच जर पाहिलं तर आता 3 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 8 धावांची आवश्यकता आहे. या ठिकाणी प्रेक्षक येत आहेत, त्याचं कारण आहे बावड्याला कोल्हापूरच्या क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि चुरस मात्र या ठिकाणच्या मातीमध्ये लिहिलेली आहे आणि तीच चुरस आज पुन्हा एकदा आपण पाहतोय. बादल सर, अगदी बरोबर सर. अगदी थेंबे थेंबे तळे साचे हे वाक्य सुद्धा आपण ऐकलं असेल. त्याच्यातून शब्द रूढ झाला होता सहकार, आणि तो सहकार शब्द सुद्धा या कोल्हापूरच्या भूमीने जगाला शिकवलाय. कारण संपूर्ण जगात प्रचलित असणारी भीशी, या भीशीची सुरुवात सुद्धा 19व्या शतकात आमच्या कोल्हापूरमध्ये झाली आणि हे सांगताना सुद्धा आम्हाला कोल्हापूरवासियांना प्रचंड अभिमान या शब्दाचा, या सहकाराचा आणि या भीशीचा सुद्धा. तोच सहकार मैदानावर दाखवून शेवटच्या 3 चेंडूत 8 धावांचा पाठलाग इचलकरंजी संघ करेल का?
तर कोणीही आतमध्ये जाणार नाही. मॅच कोणी जिंकू देत, आयोजन कमिटीच्या सूचना आहेत, कोणी आतमध्ये जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. 3 चेंडूमध्ये 8 धावा. या कोल्हापूरने पाणी कसं साठवायचं, राजश्री शाहू महाराजांनी जे बंधारे बांधले गेले त्याला कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे म्हणतात. आज अख्ख्या भारतात आहेत, परंतु सुरुवात या कोल्हापूरतून होताना पाहायला मिळाली. बचतीचं महत्त्व कोल्हापूरने दाखवलंय. आता मात्र 3 चेंडू आणि 8 धावा. काय होणार या मॅच मध्ये? सुपर डुपर हिट मुकाबला. यावेळेला फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. फिल्डर मात्र त्या ठिकाणी आले. बॉल अडवण्याचा प्रयत्न, चांगले एफर्ट्स दाखवले आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण होत आहेत. काय होईल आता? 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. सुपर डुपर हिट मुकाबला आणि स्पर्धा सुद्धा. शेवटचे 2 चेंडू 6 धावांची गरज. जे नशीबवान आहेत प्रेक्षक मैदानावर बसून याची देही आणि याची डोळा हा क्रिकेटचा रणसंग्राम आणि क्रिकेटचा रणसंग्राम सुद्धा पाहत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे सर्व व्हर्च्युअल प्रेक्षक त्यांचं सुद्धा कोल्हापूर प्रीमियर लीग आयोजन समितीच्या वतीने हार्दिक हार्दिक मनपूर्वक कोल्हापुरी लय भारी स्वागत. वाह. आणि आता जर पाहिलं तर 2 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 6 ची आवश्यकता आहे. उत्कर्ष कोटावळेवर सगळ्यांच्या नजरा असतील. 3 षटकार त्यांनी आतापर्यंत खेळलेले आहेत. 1 चौकार खेळलाय, सलामीला आलेत. सुरुवात चौकाराने केली होती, शेवट कसा करणार यावर सगळ्यांच्या नजरा आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी अजिंक्य पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आले होते. 2 चेंडू आणि 6 ची आवश्यकता. यावेळेला मात्र मोठा फटका नाही येऊ शकलाय. आणि आता जर पाहिलं तर काय होईल? जे काही होईल शेवटच्या बॉलवर होईल. येईल का चौकार, येईल का षटकार, येईल का डॉट बॉल? 1 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर आता 5 धावांची आवश्यकता आणि जर का चौकार आला सुपर ओव्हर होऊ शकते. आणि कोल्हापूरकरांनो, ही मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. जबरदस्त आणि पैसा वसूल क्रिकेट. बादल सर, इचलकरंजीच्या पाठीराखे आहेत त्यांना वाटतं जिम्नॅशियम संघ जिंकावा. श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचे पाठीराखे आहेत त्यांना वाटतं महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ जिंकावा. पण कॉमेंट्री बॉक्सला वाटतंय सामना टाय व्हावा आणि सुपर ओव्हर बघायला मिळावं. याचं कारण काय तर यामागे सुद्धा एक मालवणी म्हण आहे, ज्याची पेटता दाढी आणि कोण पेटायता ईडी. आणि ही ईडी एन्फोर्समेंट डॉक्टरेंट मधली ईडी नाही असा. ही ईडी म्हणजे कोकणातली ईडी जी खास थंडीमध्ये वापरली जातात. क्या बात है. जिम्नॅशियम इचलकरंजी एका बाजूला, श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स एका बाजूला, उदय धातुंडे साहेब एका बाजूला, संदीपजी पाटील एका बाजूला, अविनाशजी दबडे एका बाजूला, आशुतोषजी अंबपकर एका बाजूला. 1 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता. काळजाचे ठोके मात्र आता धगधग करायला लागलेच असतील, कारण प्रत्येकाला वाटतं आपली आवडती टीम जिंकावी, आपला आवडता खेळाडू जिंकावा. स्ट्राईकवर जर पाहिलं तर तेजस पाटील. आता मात्र या ठिकाणी कामगिरी करावी लागेल. तेजस एक्सप्रेसच्या वेगात बॅट फिरवावी लागेल. शेवटचा 1 बॉल बाकी आणि 5 धावांची आवश्यकता. उत्कंठा शिगेला जाताना पाहायला मिळेल. कोण जिंकणार या मॅच मध्ये? जिम्नॅशियम इचलकरंजी की श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स? एक जबरदस्त मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवर अजिंक्य आपल्या नावातील अजिंक्यपणा आपल्या संघाला मिळवून देईल का? दुसऱ्या बाजूने कोकण रेल्वेच्या ट्रॅकवरील तेजस एक्सप्रेस विजयापर्यंत, स्टेशन पर्यंत, यार्डापर्यंत येईल का? शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. 1 चेंडू 5 धावा. काय होईल? शेवटचा बॉल. प्रेक्षकांचं लक्ष या मॅचवर. KPL चा थरार. शेवटचा बॉल, 1 चेंडू आणि 5 धावा. यावेळेला फटका खेळलाय कव्हरच्या दिशेने, परंतु पाहूयात फिल्डर येत आहेत. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचाही प्रयत्न त्या ठिकाणी होतोय आणि काय कमबॅक केलं या टीमने म्हणावं लागेल. आणि श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाने, परंतु मॅच संपली आहे का? नाही. आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी आतमध्ये कोणी जाणार नाही याची नोंद या ठिकाणी आपण घ्यायची आहे. परंतु दोन्ही टीम चांगल्या खेळल्या. आम्ही जिम्नॅशियम इचलकरंजीचा आणि उदय धातुंडे साहेबांचंही कौतुक करू, कारण तुम्ही तेवढं चांगलं क्रिकेट खेळलेलं आहात. फक्त जीत आणि हारचा फलक थोडासा राहिलेला आहे, परंतु पुढल्या वर्षीसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. परंतु बाजी मारली आहे संदीप पाटील आणि कंपनी श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स यांनी. कौतुक करावं लागेल. श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स सेमीफायनल मध्ये आपण पोहोचलात, पण त्याच क्षणी चंदू सर कौतुक करावं लागेल जिम्नॅशियम इचलकरंजी संघाचं. जी झुंज इचलकरंजीने दिलंय, हे महाराष्ट्राचं मँचेस्टर. कमाल केली इचलकरंजी संघाने. आणि असं म्हटलं जातं की आपकी हार भी ऐसी हो, आपकी हार भी ऐसी हो कि जीतने वालों से ज्यादा हारने वालों की चर्चा हो.
उत्कर्षाचं कौतुक या ठिकाणी होणं गरजेचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत झुंजला. फक्त एक गोष्ट आहे की शेवटच्या बॉलवर तो स्ट्राईक नाही घेऊ शकला. ते देखील एक महत्त्वाचा की फॅक्टर इकडे राहिला. आणि माझ्या मते झेंडा चौक यांच्याकडून श्री महालक्ष्मी स्पोर्ट जिंकल्यानंतर किती 2,500 रुपयाचा पुरस्कार असणार आहे. आणि संदीप पाटील साहेब